चला आघाडीच्या फलाच्या मैदानामध्ये उतरायचे आहेत. 6 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे शिरगाव संघाने. जवळजवळ 11:15 झालेले आहेत. यस, धनंजय पाटील यांना आपण पाहतात, व्हॉइस ऑफ कोपरी आणि अगदी आमचे जवळचे मित्र, एक गोड गळ्याचे धनी म्हणून सातत्याने आम्हाला या विभागात संधी देण्याचं काम ते करत असतात. धनंजय पाटील त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. मॅचला होईल सुरुवात. अत्यंत महत्त्वाचा मॅच. एका बाजूला श्री सत्यनारायण कोपरी आणि या संघासाठी भरपूर प्रेम या विभागात मिळतं. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. एका बाजूला आपण पाहतायत सचिन आणि भरत पाटील. भरत पाटील या नावाला एक वेगळं वलय प्राप्त झालं, ज्याने मात्र मुंबई T20 सारखी स्पर्धा खेळली. लेदर क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट, सर्व क्रिकेट फॉर्मॅटमध्ये ज्यांचं नाव सातत्यानं एका उच्च श्रेणीला राहिलं असे भरत पाटील आणि एका बाजूला त्यांच्या साथीनं सचिन पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 6 षटकांचं क्रिकेट. सहा षटकांचा मॅच आहे. 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी दिला जाईल, ज्यामध्ये ती 5 षटकं फेकून व्हायला हवी. जर 26व्या मिनिटं 6व्या षटकाला लागलं तर तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. बघा, पहिलं षटक पॉवर प्लेचं, ज्यामध्ये 2 खेळाडू बाहेर आणि तदनंतर बॅटिंग पॉवर प्ले जो असा राहील, ज्यामध्ये फलंदाज दुसरं, तिसरं, चौथं आणि 5वं या षटकामध्ये तो पॉवर प्ले घेऊ शकता, ज्यामध्ये 3 खेळाडू बाहेर राहतील. 6व्या षटकामध्ये तो पॉवर प्ले तुम्हाला घेता येणार नाही, हेही लक्षात घ्या. सामन्याला होईल सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवरती महेश पाटील येथील शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव या संघाकडनं पहिलं षटक. आणि प्रथमतः गोलंदाजी ट्रॅकवरती प्राचारणात येतात ते म्हणजेच महेश पाटील. या स्पर्धेकरिता क्रीडा देणगी अर्थातच बंडू कृष्णा पाटील साहेब यांच्या माध्यमातून 2500 रुपयाचं एक भरीव सहकार्य या स्पर्धेसाठी लागलं. त्यांचं मंडळ टाळ्या वाजून आभार मानतंय. धन्यवाद, थँक्यू सो मच. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल, आमच्या दात्यांनी या स्पर्धेला खऱ्या अर्थानं एक वेगळी ओळख दिली, एक वेगळी उंची दिली आणि त्या सर्व दात्यांचा आम्ही पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून आभार मानतोय. मॅचला सुरुवात होईल. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतात भरत पाटील, विरार विभागातला एक ब्रँड खेळाडू म्हणून ज्यांची चर्चा सातत्याने राहिली आहे या क्रिकेट पटलावरती. पहिला बॉल आजच्या दिवसातला आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज महेश पाटील यांना. 11 वाजत आलेत आणि आपण पहिल्या मॅचला इथून सुरुवात करतोय. आदरणीय सन्माननीय तुकाराम मंगेला सर इथे मात्र पोहोचतात आजच्या दिवसात. आमचे प्रमुख समालोचक आणि आमचे गुरुवर्य, त्यांचं मात्र इथे सहर्षाचं हार्दिक स्वागत. पहिल्याच बॉलला इनसाइड आउट फटका खेळला आणि चेंडू मात्र आजच्या दिवसाची सुरुवात 10:49 बॉल मार्गक्रमण झाला आणि त्याचं उत्तर भरत पाटीलने दिलं की या बॉलवरती चौकार, धावसंख्या 4 फ्लाय होईल आणि ते सुरुवात आपण पाहू शकाल. 1 चेंडू आणि 4 धावा. भरत पाटील का म्हणून इथे लवकर उपस्थिती दाखवली, खेळपट्टीचा आढावा घेतला. सकाळचं सत्र अगदी प्रॅक्टिस राहिली त्यांची या मैदानामध्ये आणि तदनंतर मॅचमध्ये प्रात्यक्षिक देखील दाखवत असताना पहिल्याच बॉलवरती आक्रमण, शंखनाद फुंकले आणि चौकार मात्र शोधला. इथे 1 चेंडू आणि 4 धावा या धावफलकावरती आहेत. महेश पाटील यांना आपण पाहताय, ज्यांच्याकडे अनुभव आहे गोलंदाजी करत असताना. परंतु एका बाजूला भरत पाटील. पुढचा बॉल खोलवर टप्पाचा बॉल होता. बॅट आणि बॉलमधला संपर्क व्यवस्थित नाही. चेंडू मात्र आपण पाहतो शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉलला फील्ड करतील. तत्पूर्वी जर आपण तपासून पाहिलं तर सिंगल मिळते आणि 2 चेंडूंचा खेळ पूर्णत्वाला जात असताना 5 धावा या फलकावरती आहेत. सावली क्रिएशन आपल्याला पाहायला मिळते. ही स्पर्धा कव्हर करत असताना मागची अनेक वर्ष अविरत सेवा सावली देखील करते या स्पर्धेची. आणि आपण पाहू शकाल विजय मामा चषक 2025 आजच्या दिवसात खुला गट वसई तालुका हाफ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार महेश आणि एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला सचिन पाटील या सामन्याचा पहिला चेंडू खेळण्याकरिता. फुलरलेनचा बॉल होता, ऑन साईडला दिले वळण. याही बॉलला चेंडू मिड विकेटला क्लिअर करेल आणि निघून जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. माध्यमातून आपण पाहू शकाल विशेषतः फलंदाजाला काही
एक वेगळी स्ट्रॅटर्जी सेट करावी लागली नाही. इनटू दी गॅपमध्ये फक्त बॉलला दिशा दिली. फुलर लेनचा बॉल होता ज्यामध्ये भरपूर काही कष्ट राहिले नाही. सचिन पाटीलने देखील चौकारानं खातं खोललंय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला स्टिअर केले बॉलला, तिथे मात्र शॉट थडमानला. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं परंतु चेंडू फळीचा संपर्क व्यवस्थित नाही. परंतु सुरुवात जी असायला हवी होती ती योग्य रीतीने झाली. सचिन पाटील एका बाजूला भरत पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहताय. आणि खऱ्या अर्थानं आता धावसंख्या फलकावरती स्थिर आहे, ती म्हणजेच 9 धावसंख्येवरती गोलंदाज तयार होतील. महेश पाटील यांना आपण पाहतायत. या षटकातला मात्र 5वा बॉल. कलात्मक रचनात्मक सूर्यकुमार यादवची आठवण झाली या फटक्यानं. पहिला इथे निश्चित स्वरूपात बॉलला पाहिलं, गुडघा वाकवला आणि तदनंतर बॉलला निश्चित स्वरूपात आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधोमध खेळत असताना अतिशय चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय बघा, फुलर लेनचा बॉल होता, अगदी थोडे शफल झाले ऑफस्टिकला आणि तदनंतर गुडघा वाकवून बॅलन्स केलं आणि तदनंतर आपण पाहू शकाल चेंडूला दिशा देत असताना चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचत आहेत. अगदी शेवटचा बॉल या षटकातला. महेश पाटीलचं षटक ॲज एक्सपेक्ट जे हवं होतं ते मिळालं नाही. रिव्हर्स स्विच, सरळ बॅटनं भरपूर चांगले क्रिकेट तुम्ही खेळत होतात. यावेळेला रिव्हर्स स्विचची विशेषतः गरज नव्हती, जोखीम पत्कारली आणि यावेळेला असफलता. महेशनं सांगितलं की पहिले 5 बॉल माझ्या नावी जरूर राहिले नाहीत, परंतु शेवटच्या बॉलवरती कमबॅक कसा करावा हेही मी भरपूर वेळा करून दाखवलं आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये. रिप्लेच्या माध्यमातून अगदी समोर प्लममध्ये हा फलंदाज सापडला आणि मोठा हादरा. पहिल्या विकेटचं पतन. घेऊया एक छोटा ब्रेक आणि ऐकूया श्रवण इंद्रियांना ताजं करणारं एक थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आजच्या दिवसात या मैदानाच्या चहूबाजूला तुडुंब गर्दी, प्रेक्षक आणि प्रेक्षक या गोष्टी बघायला मिळतील, कारण आज आहे वसई तालुका हाफ. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला विरार या विभागामध्ये स्पर्धा होतात आणि वसई या ज्या वेळेला संघ जे 8 असतात त्यावेळेला जास्तीत जास्त क्रीडाप्रेमी आणि क्रिकेट प्रेमी या मैदानामध्ये पोहोचत असतात, कारण इथे मात्र आपण पाहतात एक क्वालिटी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं या वसई तालुका हाफमध्ये. जिथे आता पहिला मॅच चालू आजच्या दिवसातला श्री सत्यनारायण कोपरी आणि एका बाजूला शिरगाव स्पोर्ट शिरगाव यांच्यातलं महत्त्वाची मॅच. कडवा संघर्ष, कोण जिंकणार आणि कोण हरणार. प्रत्येकाला वाटतं की विजय मला मिळावा. क्रिकेटचा खेळ सांगतो एकाला जिंकावं लागतं, एकाला हरावं लागतं. ज्या काही चुका असतील त्या एखाद्या संघाला पराभवाच्या छायेमध्ये ढकलतील आणि तुम्ही चांगलं क्रिकेट खेळलात तर विजयाचा झेंडा रोवण्यासाठी तुम्ही देखील पुढे राहतील. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक दर्पण भगत यांना आपण पाहताय. पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं गोलंदाजी करण्याकरिता पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती पुन्हा एकदा भरत पाटीलनं पहिल्याच चेंडूवरती जो खेळ केला होता यावेळेला 2 धावा प्लस देखील असतील, ज्यामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आणि तदनंतर या तिसऱ्या बॉलवरती त्यांनी स्वतःचा वैयक्तिक खेळ करत असताना काही कमालीचा फटका केला कव्हर ड्राईव्हमध्ये. प्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल भरत पाटीलनं आपण पाहतोय शफल झाले ऑफस्टिकला, तदनंतर पुन्हा एकदा इनसाइड आउटमध्ये काही स्ट्रोक खेळलाय. आवाक्याच्या बाहेरचा बॉल होता परंतु शेवटपर्यंत कॉर्डिनेशन आपण पाहिलं आणि तदनंतर आपण पाहतोय चेंडूला फेकून दिलं डीप एक्स्ट्रा कव्हरला 6 धाव्यांसाठी. धावसंख्या 19 आणि भरत खेळतात 3 बॉलमध्ये 11 धाव्यांवरती. राजेश होगे यांना आपण पाहू शकाल जे नुकताच दाखल झालेत. एका बाजूला 19 वरती 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. हा चेंडू मात्र पंच सकाळच्या सत्रात कवायत करण्याची संधी त्यांना मिळाली. व्हाईट बॉल दर्शवलाय
आणि या व्हाईट बॉलनं आपण पाहतोय धावसंख्या 20. मागच्या षटकाराचं हे प्रेशर, कारण जो चांगला चेंडू होता त्यावरती आपण पाहतोय आक्रमण झालं, अतिशय चांगला स्ट्रोक बघायला मिळाला, ज्या अनुषंगाने आता गोलंदाजाच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळा प्लॅन राहिला की आणखीन शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू, आणि त्यामध्ये मानसिकता भंग झाली आणि हा व्हाईट बॉल बघायला मिळाला. पुढचा बॉल इथे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं तिथे, आणि या डॉट बॉल देखील आला. मागचा बॉल वाईड होता, तदनंतर पुन्हा एकदा खोलवट टप्पाची लाईन हाताळली, शरीरापासून दूर ठेवलं, फलंदाजाचं माइंडसेट जे होतं ते रीड केलं, आणि तदनंतर मेरिटवरची गोलंदाजी. 2 बॉलचा खेळ झालाय आणि धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचतंय. पुढील होणारा सामना NCC नारिंगी आणि एका बाजूला कार्तिक 11 संतोष भुवन. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक, क्रॉस बॅटनं मात्र याही बॉलला केलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, 2 डावा भरत पटेल सहज रीतीने पूर्ण करतील. भरपूर शफल झाले या बॉलवरती, आणि तदनंतर आपण पाहतोय पडाल स्वीप पाहायला मिळाली, जिथे धावसंख्या 2 फ्लाय होईल आणि जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 वरती. 6 षटकांचं क्रिकेट, विजय मामा चषक 20-25चा हा क्रिकेटचा अद्भुत सोहळा, ना भूतो ना भविष्यती असं मात्र मॅनेजमेंट आपल्याला बघायला मिळतं. प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, कारण हे विजय मामा चषक आहे. पुढचा बॉल यावेळेला पंचांनी या बॉलला स्क्रोल केलंय आणि तिथे मात्र आपण पाहू शकाल आता खऱ्या अर्थानं भरत एका बाजूला निश्चित स्वरूपात कळवतात की वाईट बॉलची आम्हाला मागणी इथे आहे, परंतु पंचांनी पाहिलं की हा बॉल वाईड मिळणार नाही. भरत आता निश्चित स्वरूपात इथून वॉर रूममध्ये येतील, परंतु इथे निश्चित स्वरूपात हा डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळाला. हरकत नाही, या षटकात षटकार देखील बघायला मिळाला, परंतु तदनंतर याही गोलंदाजानं कमबॅक केला, हे महत्त्वाचं आहे. समोर कोण आहे मला माहीत नाही, मी माझ्या संघाचा महत्त्वाचा गोलंदाज आणि त्याचं काम मला करावं लागेल, ही भूमिका महत्त्वाची आहे. पुढचा बॉल ऑन साईडला केला, फटका क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि काउ कॉर्नरमधून बॉलला क्लिअर केलं आहे, कारण क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर 38 सर्कलच्या आतमध्ये होते आणि तदनंतर लॉंगॉनचा खेळाडू आवाक्याच्या बाहेरचा बॉल रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहत आहे. पिचिंग जर आपण पाहिली या बॉलची तर थोडी स्लॉटमध्ये राहिली, ज्यावेळेला क्रॉस बॅटने हा फटका खेळला आहे. मिडॉनला मात्र क्लिअर केलं आणि तदनंतर लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक त्या बॉलकडे फक्त पाहत राहिले, बॉल चालले सीमारेषेच्या पलीकडे. चौकार मात्र इथे देखील मिळाला. भरतची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सकाळच्या सत्रात जबरदस्त पद्धतीनं. पुढचा बॉल याही वेळेला क्लास आणि टोटली क्लास. 6 सो मच, वेलकम बॅक. गोलंदाजी ट्रॅकवरती महेश पाटील, फलंदाजीमध्ये आपण पाहताय सलामीवीर कसा असावा, ओपनिंग पेअरसाठी फलंदाजी आपण करताय आणि मैदानाच्या आतमध्ये कशी फलंदाजी असावी, तंत्रशुद्ध फटक्यांची निवड. चांगला स्ट्रोक बघायला मिळाला भरत पाटील यांच्या बॅटमधनं, अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य बघायला मिळालं. आजच्या सकाळच्या सत्रापासून इनसाईड आऊट, तदनंतर कव्हरला एक्स्ट्रा कव्हरला बॉलला त्यांनी पाठवलं, तदनंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटके केले, ऑन साईडला मिडॉनला क्लिअर केलं. म्हणजेच आपण पाहतायत मैदानाच्या चहूबाजूला भरत पाटील चांगली फलंदाजी करतात. या मैदानात एकही कोपरा असा नाही जिथे भरत पाटील यांची बॅट बोलली नाही. आता आपण पाहताय फलंदाज राजेश होगे यांना आपण पाहू शकाल षटक क्रमांक 3 मध्ये. महेश पाटीलने देखील बॉलला बऱ्याच काळ हवेत खेळले, क्षेत्ररक्षक आहेत खाली, कुठलीही चुकी नाही होणार. आणि या वेळेला एका बाजूला राजेश यांना मात्र शांत संयमाचा खेळ करता आला नाही, फलंदाज इथे बाद. गॉन आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा, आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक
थँक्यू सो मच विजय मामांचं हे मात्र अतिशय सुंदर गीत आणि विजय मामा चषकाचं हे जबरदस्त गीत. प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण ही मात्र भूमिका या स्पर्धेमध्ये यंदाच्या वर्षात तुम्हाला पाहायला मिळत आहे. प्लेयर ऑफ द डेसाठी स्पोर्ट्स सायकल आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या अशा टुर्नामेंट भरपूर कमी असतात आणि मात्र ही टेनिस बॉल क्रिकेट पटलावरची निश्चित स्वरूपात अग्रगण्य स्पर्धा अर्थात विजय मामा चषक आणि विजय मामा चषक 2025मध्ये आपण पाहताय प्लेयर ऑफ द डेसाठी ही सायकल आपल्याला पाहायला मिळत आहे. आज आदरणीय सन्माननीय श्रीयुत प्रकाशदादा पाटील अर्थातच दादा कोपरी संघाचे माजी खेळाडू, मी त्यांना विनंती करीन की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न होण्याची कृपा करावी. प्रकाशदादा पाटील कोपरी संघाचे माजी खेळाडू, त्यांना मी विनंती करतो की आपण प्लीज सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. मॅचला इथून सुरुवात होईल. विकेट मिळाली, ब्रेक थ्रू महत्त्वाचा होता. खोलवर टप्पाचा बॉल आणि चांगली गोलंदाजी. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले ते म्हणजेच महेश पाटील. का म्हणून मी माझ्या संघामध्ये 2 षटकांचा स्पेल हाताळतो तर ती माझ्याकडे ताकद राहिलेली आहे. देही आपण पाहू शकाल जे 2 विकेट ज्यांच्या नावी राहिले. महेश पाटीलनं आत्तापर्यंत 8 बॉलचा खेळ फेकलाय. 14 धावा त्यांच्या विपक्षामध्ये जरूर आल्या, परंतु 2 महत्त्वाचे गडी त्यांनी बाद केले. परंतु एका बाजूला भरत पाटील हे वादळ जे आहे ते मात्र इथे शांत व्हायला तयार नाही आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला इथून एक विकेट जी महत्त्वाची असेल ती भरत पाटीलकडे आता पूर्णपणे ते कॉन्सन्ट्रेट करतील. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. तिसरा बॉल या षटकातला. खोलवर टप्पाचा बॉल. चांगल्या चेंडूचा सन्मान हेही क्रिकेटचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्या मेरिटवरती इथे भरत पाटील यांनी आजच्या दिवसात खेळ केला. जे त्यांच्या रेंजमधले बॉल आहेत त्यावरती आक्रमण, जे चांगले चेंडू आहेत त्याच्यावरती संयम आणि ह्या 2 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही परिपूर्ण फलंदाज आहात. ही तुमची ओळख तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखवता. ज्या पद्धतीनं भरत पाटीलनं खेळ या सकाळच्या मॅचमध्ये आजच्या पहिल्या मॅचमध्ये दाखवला आहे श्री सत्यनारायण कोपरी या संघाच्या माध्यमातून. पुढचा बॉल. गोलंदाज महेश पाटील तयार. राईट हँड ओव्हर द स्टम्प्स. यावेळेला पुन्हा एकदा पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टम्पचा बॉल. त्या बॉलची छेडखानी केली. ऑन साईडला खेळलं. दुसरीचा प्रयत्न योग्य पुकार. योग्य वेळेत एकमेकांमध्ये संवाद चांगला राहिला. कम्युनिकेशनची साधनं चांगली राहिली. यस नो आणि वेट या शब्दांचा अगदी योग्य वापर केला आणि तदनंतर दोघांमधला समन्वय चांगला होत असताना नकार दिला दुसऱ्या धावेसाठी आणि ते पूरक देखील राहिलं. धावसंख्या जाऊन पोचते 36. षटक क्रमांक 3चा खेळ चालू आहे. एका बाजूला आपण पाहताय तर दीपेश आलेत. ते सध्या एका चेंडूचा खेळ करत असताना एका धावेवरती खेळतायत आणि एका बाजूला भरत पाटील लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. संघाचा कर्णधार सलामीवीर कसा असावा. भरत पाटीलनं सुरुवात चांगली केली. वीरेंद्र सेहवागची आठवण करून दिली कारण भारताला सवय लागली होती. ज्यावेळेला वीरेंद्र सेहवाग ओपनिंगला यायचे त्यावेळेला चौकार षटकारांनी सुरुवात करणं हा त्यांचा स्वाभाविक खेळ झाला होता आणि त्या पद्धतीने भरतनं देखील खेळ केलाय. अगदी आपण पाहतोय पायावरचा चेंडूनं आकाशाला गवसणी जरूर घातली. क्षेत्ररक्षक आहेत, नाही चुकी करणार आणि तिसरा विकेट ज्यांच्या नावी त्यांचं नाव महेश पाटील. यस, बिग लॉस फॉर बॅटिंग साइड गॉन. हे मैदान सारा भरलाय रे. सामना आज यो रंगलाय रे. सामना आज यो रंगलाय रे. सामना आज यो रंगलाय रे. आमचे विजय मामाचे चषकाला डिमांड भारी आलाय रे. डिमांड भारी आलाय रे. डिमांड भारी आलाय रे. हे जिथं तिथं आज गावगावा होतोय मामाच्या आयोजनाचा. जिथं तिथं आज गावगावा होतोय मामाच्या आयोजनाचा. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. बक्षीस लाखाचा चषक विजय मामा. धन्यवाद. सकाळच्या सत्रात पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात V24 फाउंडेशन आणि अग्रिसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2025चा हा दैदिप्यमान सोहळा, देखणा सोहळा. क्रिकेटचं एक जबरदस्त मॅनेजमेंट आणि कसं असावं ते मात्र या स्पर्धेने अनेक वेळा प्रूव्ह केलं आहे आणि यंदाच्या वर्षात तर आणखीन एक नाविन्यपूर्ण ही स्पर्धा एक वेगळी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये तर लेजंड अर्थात हरेश पाटील यांना आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल या षटकातला. पहिल्याच बॉलवरती सरळ बॅटने केला फटका हरेश्वर पाटील यांनी आणि येता क्षणी पहिली धाव महत्त्वाची आत्मविश्वासाची एक धाव बघायला मिळाली, ज्या अनुषंगाने षटक क्रमांक 3चा खेळ संपला आणि धावसंख्या करंट रन रेट जर आपण तपासून पाहिलं तर 12.33चा राखत 37 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. गावाचा अरे
ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा 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 षटकारांची लाट घुमू दे आज मैदानात घुमू दे आज मैदानात घुमू दे आज मैदानात आमचे खेळाडू सारे ऑलराऊंडर रंग ताणतील थँक्यू सो मच. पुढील होणारा सामना NCC नारिंगी आणि एका बाजूला कार्तिक 11 संतोष भुवन. मी दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. त्या मॅचचा टॉस महत्त्वाचा असेल कारण आजच्या दिवसात आपण थोडंसं उशिरानं धावतो. 10:49 या स्पर्धेचा आजच्या दिवसातला पहिला बॉल मार्गस्थ झाला तर थोडंसं सहकार्याची देखील गरज आहे. या NCC नारिंगी आणि एका बाजूला कार्तिक 11 संतोष भुवन. 6-6 षटकांचं क्रिकेट तुम्हाला खेळायला मिळते आणि हे मोठ्या स्पर्धेची मोठी ओळख. आज भरपूर कमी स्पर्धा असतात जिथे मात्र पहिले राऊंड 4 ओव्हरने चालू होतात आणि दुसऱ्या राऊंडचा सामना हा 2-2, 3-3 षटकांचा. फायनल मॅच तर कधी काळी 1-1 षटकांपर्यंत पोहोचतात. परंतु विजय मामा चषक म्हटलं की ऑल इज वेल, सगळं काही एकदम ओकेमध्ये अशी स्पर्धा बघायला मिळते. पुढचा बॉल, पहिलाच बॉल. पंचांनी मात्र इथे याही बॉलला काउंट केलं. आधुनिक क्रिकेट भरपूर बदललं. जर तुम्ही शफल झाला असाल तर या बॉलला काउंट केलं जातं. पंच तिथे तीक्ष्ण नजरेने पाहतायत की फलंदाजाची मुवमेंट कुठपर्यंत आली. ऑफस्टिकला जर तुम्ही सोडून पुढे आलात तर तुम्ही शफल झालात. ज्या अनुषंगानं या बॉलला चांगला बॉल ग्राह्य धरला गेला. डॉट बॉल येतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. दर्पण भगत ज्यांचं कोट्यातलं हे दुसरं षटक आणि यावेळेला पंचांनी 2 हात समांतर केलेत. हरेश्वर पाटील यांनी मागच्या बॉलवरती जी चुकी केली ती यावेळेला नाही, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ओव्हरआर्म क्रिकेटचं अस्त्र ब्रह्मास्त्र वाईडी शॉर्टकट पद्धतीचा चेंडू फलंदाजांना शांत ठेवण्याचं एकमेव उत्तर जे मात्र आपल्याला पाहायला मिळते ती ही लाईन जर तुमच्याकडे असेल तर खऱ्या अर्थानं निश्चित स्वरूपात जे फटके मोठे असतात ते थोडेसे शांत होतात. आणि सध्या हरेश्वर पाटील यांच्यासमोर गोलंदाज दर्पण काय करेल. पुढचा बॉल. यावेळेला मी म्हटल्याप्रमाणे ही लाईन जर तुमच्याकडे असेल तर ही योग्य लाईन आहे. एका बाजूला भरत पाटील थोडे हताश, हतबल, निराश आहेत कारण एका बाजूने आपण पाहतायत भरत पाटील यांचा खेळ बहरलाय परंतु एका बाजूने धावा येत नाही. ही भूमिका थोडीशी त्रास देते ती म्हणजे सत्यनारायण कोपरी या संघाला. 26 धावांवरती खेळतात 10 बॉलमध्ये. एका बाजूला हरेश पाटील यांना आपण पाहू शकाल. चेंडू बऱ्याच काळ हवेत होता. सिंगल इथे देखील मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने आता भरपूर उशिरानंतर भरत पाटील स्ट्रायकिंग एंडला जातील आणि स्ट्रायकिंग एंडला येत असताना मोठ्या फटकाचा स्वीकार करतील की मग सिंगल डबल या खेळाला पुढे नेतील. परंतु 4थं षटकाला इथे सुरुवात झाली. 6 षटकांचं क्रिकेट म्हटलं की 4थं 3रं षटक हे मध्य असतं ज्यामध्ये इथून एक चांगलं भागीदारी जर सेट झाली तर उर्वरित 5 आणि 6 षटकांमध्ये आक्रमण हे दोन्ही फलंदाज दोन्ही एका एंडनं करू शकतात. येणाऱ्या काळात पाहूया काय होतील, काय होईल, काय बिघडेल. गोलंदाज तयार. स्ट्रेट बॅटनं सरळ बॅटनं लॉंग ऑफला खेळला याही बॉलला. क्षेत्ररक्षक डीपमध्ये प्रोटेक्शन देतील, फेकी येईल, तदवरती आपण पाहते सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या 40. जिथे धावफलकाचा ग्राफ वाढत होता त्या पद्धतीनं आपण पाहता या षटकात दर्पण भगत यानं चांगली गोलंदाजी केली कारण पहिले 2 चेंडू अतिशय सुंदर राहिले. तदनंतर भरत पाटील स्ट्रायकिंग एंडला आले, त्यांना देखील शांत केलं. सिंगलने फक्त स्ट्राईक बदलवली आणि आता मात्र पुन्हा एकदा या षटकातला 5वा बॉल. ऑन साईडला खेळलाय फटका. हरेश्वर पाटील यांचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे नाही चुकी करणार. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. विजय मामा चषक सारा चंदन सरगत नर. विजय मामा चषक सारा चंदन सरगत नर. चंदन सरगत नर सारा चंदन सरगत नर. चंदन सरगत नर सारा चंदन सरगत नर.
थँक्यू सो मच नमन ओगे यांना आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. निखिल ओगे सारखा फलंदाज, आक्रमक फलंदाज त्यांच्याकडे आत्तापर्यंत देखील आहे. डगआउटच्या निश्चित स्वरूपात डगआउटमध्ये तो फलंदाज आहे, त्याच्याकडे पोटेन्शियल एक क्षमता आहे, परंतु थोडंसं उशिरानं दाखल होण्याचा सध्या प्रयत्न राहिला आहे. कारण जवळपास मला तरी वाटते 4 गडी बाद झालेत, परंतु निखिल आत्तापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाले नाही. चेंडूंचा खेळ झाला या षटकात. खऱ्या अर्थानं आपण पाहताय 5 आणि धावसंख्या फलकावरती 40. 3 षटकांचा खेळ संपला, त्यावेळेला 37 धावा होत्या, परंतु या 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा. ही क्वालिटी दर्पण भगतची राहिले. पुढचा बॉल खोलूवर टप्प्याचा बॉल, परंतु यष्टीरक्षकाची नाही साथ मिळाली आणि नशिबानं साथ दिली. फलंदाजी करणाऱ्या संघाला धावसंख्या थांबली होती, परंतु या वेळेला यष्टीरक्षकाची चुकी थोडासा त्रास देते. अगदी खांदे झुकले जातात, डोक्यावरती हात जातात, कमरेवरती हात जातात, कारण या बोनसच्या धावा मिळाल्या 4. या धावा शेवटच्या क्षणाला चेस करताना त्रास देतील यामध्ये शंका नाही. 44 फलकावरती 4 षटकांचा खेळ संपला. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. हार जीत होऊ दे, आवाज आता घुमू दे मैदानाला. हार जीत होऊ दे, आवाज आता घुमू दे मैदानाला. आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. विजय मामाचा चषक. चला, वेळ जास्त न घेता फास्ट क्रिकेट आपल्याला खेळावं लागेल. जयेश पाटील यांच्या मधुर गळ्यानं गायलेलं हे गीत विजय मामा चषकाचं टॉप लेवलचं मॅनेजमेंट आणि त्या पद्धतीचं गीत देखील आपल्याला बघायला मिळतं. पुढील होणारा सामना NCC नारिंगी आणि एका बाजूला आपण पाहताय कार्तिक 11 संतोष भुवन यांच्यातला महत्त्वाचा मॅच. हा दोन्ही कर्णधारांना विनंती करीन की आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे मात्र टॉस केला जाईल, आजच्या दिवसातला दुसरा मॅच. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज चेतन पाटील यांना आपण पाहू शकाल. संतोष भुवन संघाचा कर्णधार इथे मात्र पोहोचतोय. मी विनंती करीन NCC नारिंगी संघ, आपण प्लीज आपला कर्णधार पाठवायचा आहे. सामन्याला इथे 4थ्या षटकाचा खेळ संपला आणि 5व्या षटकाला इथे सुरुवात होईल. गोलंदाजी ट्रॅकवरती चेतन पाटील, डाव्या हातानं राऊंड स्टम्प्सनं भरत पाटील इथे नाही थांबणार, ना थकाऊ ना हाराऊ. फलंदाज सोबतीचे साथ देत नसतील, परंतु मी माझ्या संघामध्ये जी मला जागा मिळते त्या जागेवरती मला चांगलं काम करावं लागेल. एक भरोशाचा फलंदाज म्हणून माझ्याकडे आमचं डगआउट आणि आमचं सत्यनारायण कोपरी पूर्ण गाव अगदी आपसुकतेने पाहतं. आणि जेव्हा जेव्हा संघ अडचणीत तेव्हा तेव्हा भरत पाटील या नावानं या श्री सत्यनारायण कोपरी या संघाला उचलून धरलं आहे. हे अनेक वेळा क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण पाहिलं आहे. आणि याही मॅचमध्ये साथीनं कोणी उभं राहत नव्हते, परंतु भरत पाटीलने सांगितलं की मैं हूं ना. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय स्वतःवरती सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मबल, विल पॉवर या सर्व गोष्टी त्यांनी मैदानाच्या आतमध्ये मांडल्या आणि 12 बॉल आणि 33 धावांची झंझावाती खेळी जी मैदानाच्या आतमध्ये आत्तापर्यंत साकारले भरत यांनी. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. पुढचा बॉल यावेळेला फॉलिंग स्वीप. क्षेत्ररक्षक आहेत, मिड विकेटला प्रोटेक्शन देतील. सिंगल तर परिपूर्ण होत आहे आणि या सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 51 वरती. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव या संघाने टॉस जिंकला, प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण स्वीकारलं होत असताना कर्णधारांची बाईट महत्त्वाची राहिली. ज्यांनी म्हटलं की 50-45 या धावांपर्यंत आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू, परंतु भरत पाटीलनं जो खेळ केला त्या अनुषंगानं आता 51 धावा 5व्या षटकाचा खेळ चालू असताना 2 बॉलचा खेळ देखील फेकून झाला आहे. म्हणजेच जी स्ट्रॅटर्जी होती ती थोडीशी आता क्रॉस होते. परंतु येणाऱ्या काळात तुमच्याकडे देखील फलंदाजी असणार आहे, तुमच्याकडे देखील बॅट असणार आहे. ज्या पद्धतीनं प्रतिस्पर्धी संघ आपल्यासमोर धावा उभ्या करतो तर आपण देखील करू शकता. ही भूमिका तुम्हाला सोबत ठेवावी लागेल आणि प्रतिस्पर्धी संघाला उत्तर द्यावं लागेल. पुढचा बॉल गोलंदाज तयार. फुदरलेनचा बॉल होता, ऑन साईडला खेळलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये, बॉलला फेकी करतील. तद्वरती जर आपण तपासून पाहिलं तर इथे मिळेल तुम्हाला सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत 52. तीन बॉलचा खेळ झाला आणि 52 धावा. NCC नारिंगी आणि एका बाजूला कार्तिक 11 संतोष भुवन. दोन्ही कर्णधार आपण रेडी राहायचं. इनिंग्स ब्रेकमध्ये तोही टॉस होईल. संतोष भुवन या संघाचे कर्णधार इथे पोहोचलेत. मी NCC नारिंगी
याही विरार विभागामध्ये दादा संघ यांना मांडलं जातं, संबोधलं जातं. निश्चित स्वरूपात HDIL चषकामध्ये देखील ज्यांच्या नावाचा दबदबा राहिला, ऑन साईडला केलाय फटका, क्षेत्ररक्षक डीपमधून प्रोटेक्शन देतील. तत्पूर्वी मात्र आपण पाहतोय सिंगल मिळत आहे. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते 53वरती. 4 बॉलचा खेळ झाला आहे, 5वं षटक चालू आहे. हाणामारी आणि मारामारीचं षटक मात्र आपल्याला पाहायला मिळते, स्लॉग षटक. विजय मामा चषकाचा आजचा 6वा दिवस आणि उद्याचा दिवस अंतिम दिवस आपल्याला बघायला मिळेल. अतिशय सुंदर अशी ट्रॉफी आपल्याला बघायला मिळते. या ट्रॉफींवरती कुणाचं नाव सन्मानानं प्रथम क्रमांकावरती लिहिलं जाईल. या वेळेला दांडी दांडी गुल, मागचा दरवाजा उघडा राहिला आणि शिरकाव केलाय गोलंदाजानं. फलंदाज बाद, यष्टी वाकवली. इथे मात्र फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागतोय. नमन होगे, बॅक टू द डगआउट गॉन. हार जित होऊ दे, आवाज आता घुमू दे मैदानाला. हार जित होऊ दे, आवाज आता घुमू दे मैदानाला. आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. 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 थँक्यू. ज्या फलंदाजाचा मी उल्लेख केला होता की निखिल ओघे हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. लेट एंट्री, परंतु आता इथून ग्रेट एंट्री तुम्हाला दाखवावी लागेल. खेळाडू कक्षातून जे खेळाडू बाहेर बसलेत त्यांना विनंती करतो की आपण आतमध्ये बसा. जे काही रेग्युलेशन नियम्स आहेत ते फॉलो करावे लागतील. स्पर्धा अतिशय सुंदर पद्धतीची आहे. निखिल आक्रमक म्हणून या खेळाडूची एक वेगळी ओळख. ज्यांना मैदानाच्या आतमध्ये सेट व्हायला जास्त वेळ लागत नाही, सुरुवातीपासून आक्रमकतेचं हे स्वरूप राहिलेलं आहे. परंतु या वेळेला कमालीचा चेंडू, वेगासहित चांगलं वळण देखील पाहायला मिळालं, आउटस्विंग पाहायला मिळालं आणि निखिलला शांत केलं. षटक क्रमांक जर आपण पाहिलं, 5चा खेळ संपला, 53 धावा, उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आणि पुढील मॅचचा टॉस. NCC नारिंगी आणि एका बाजूला कार्तिक 11 संतोष भुवन. दोन्ही कर्णधारांना विनंती करीन की आपण या. पहिल्या बॉलवरती षटकार, तदनंतर सिंगल सिंगल सिंगल, विकेट, तदनंतर डॉट. चांगली गोलंदाजी. स्लॉग षटकामध्ये गोलंदाजी कशी करावी तर चेतन पाटील याचा मी तिथे निश्चित स्वरूपात उल्लेख करीन, ज्यांनी क्लास, क्वालिटी, समोर कोण आहे हे माहीत नसून मी माझ्या संघाचा महत्त्वाचा गोलंदाज. आणि स्लॉगमध्ये माझी ओळख ही शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव या संघाला सातत्याने एक वेगळी राहिलेली आहे. ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहत आहे चांगलं क्रिकेट दाखवलं या गोलंदाज चेतन पाटीलनं. 5वं षटक असताना आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचं षटक आणि स्लॉग षटक. कमी वेळ घ्या, चला टीम मिटिंग्स कमी, कारण आणखीन बरेचसे सामने आजच्या दिवसात खेळवायचे. 6 षटकांचं क्रिकेट म्हटलं की ज्यामध्ये वेळ जास्तीत जास्त खर्च होतो, त्या अनुषंगानं वेळ कमी घ्या. एका बाजूला श्री सत्यनारायण कोपरी, या विरार भागातला एक दिग्गज संघ, मातब्बर संघ, या संघाची सातत्याने चर्चा होत असते. तर एका बाजूला शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव, याही संघानं अनेक वेळा चांगले कारनामे केलेले आहेत या क्रिकेट परिपटलावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज उमेश परेड यांना आपण पाहताय. उर्वरित 6 बॉल या पहिल्या डावाचे, पहिल्या इनिंगचे, आणि ते फेकण्याकरिता एका बाजूला भरत पाटील यांनी 14 बॉलमध्ये 35 धावा शेवटपर्यंत तग धरून आपल्या संघासाठी उभे राहिलेत. फुलर लेनचा बॉल, पंचांचा हात कमरेच्या वरती, अर्थात बीमर +6. आणि कठीण काळात इथे मात्र आपण पाहताय हा नो चेंडू आला. धावसंख्या आधीच झपाट्यानं वेग घेतला होता, त्यावेळेला गोलंदाजाला इथे ही चूक थोडीशी आता त्रास देईल. खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण करत असताना थोडेसे हतबल झाले. हा बॉल जो खराब राहिला त्या अनुषंगानं मात्र आपण पाहताय फुलर लेनचा बॉल अगदी कमरेच्या वरचा, त्यावरती पुलचा फटका आणि मिडविकेटला क्लिअर करणारा हा चांगला 6 षटकार बघायला मिळाला भरत पाटीलच्या बॅटमध्ये. 15 बॉलमध्ये 41 धावा भरत पाटील खेळतात सध्या. फ्री हिटचा बॉल क्रॉस बॅटनं, आणि इथे मात्र आपण पाहताय सिंगल पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न राहील का? दोघांमधला कॉन्टॅक्ट चांगला राहिला आणि योग्य रीतीनं फेकी देखील आली किपिंग एंडला. धावसंख्या जाऊन पोहोचते 61 वरती. 61 ऑन दी स्कोर कार्ड. विजय मामा चषक आज वसई तालुका हाप आणि त्यामधला पहिला मॅच.
निखिल ओगे यांना आपण पाहतायत. एक मजबूत यष्टीचे मजबूत बांध्याचे फलंदाज, स्टायलिश क्रिकेटपट्टू आणि ज्यांना फॉलो करताना संकेश गावड व टेंबी खोडावे यांना देखील आम्ही पाहिलंय. अगदी ज्या पद्धतीनं ऑन साईडला खेळल्या फटका चेंडू अलॉंग दी कार्पेट मैदानाला गुदगुल्या करत काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे देखील क्षेत्ररक्षण होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 62 वरती. 62 ऑन दी स्कोर कार्ड. भरत पाटील 16 बॉलमध्ये 42 धाव्यांवरती खेळत आहेत. निखिल ओगे 2 बॉलमध्ये 1 वरती खेळत आहेत आणि इथून जर याच पद्धतीनं धावगती राहिली तर 70 धावा होतील प्रोजेक्टेड स्कोरमध्ये. पुढचा बॉल भरत पाटील यांचा फटका फसलाय. चेंडू बऱ्याच काळ हवेत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, कॅरी करतील या बॉलला. कुठली चुकी होत नाही आणि भरत पाटील इथून चांगला खेळ करत बहरदर खेळ केला आणि आता तंबूच्या आश्रयाला परतत असताना फलंदाज बाद. गावागावात होते हो चर्चा, चषकाला लय डिमांड आमच्या, चषकाला लय डिमांड आमच्या. क्रिकेटकरांचा जमतोय मोर्चा, मनात बसतोय आम्ही साऱ्यांच्या, बसतोय आम्ही साऱ्यांच्या, मनात बसतोय आम्ही साऱ्यांच्या. नाही साधा काम विजय मामाचा बक्षीस होला खाला, साधा काम विजय मामाचा बक्षीस होला खाला. आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला, विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला, विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप. थँक्यू सो मच. पुढील होणारा सामना एका बाजूला NCC नारिंगी आणि एका बाजूला कार्तिक 11 संतोष भुवन. मी मगाचपासून पुकार करतोय, दोन्ही कर्णधार रेडी राहायचं आहे. महत्त्वाचा मॅच असेल. या वेळेला आपण पाहताय नवीन आलेले फलंदाज अलंकार सिंग यांना आपण पाहताय. उंच पुरा आणि मजबूत यष्टीचा मजबूत बांध्याचा. निखिल ओगेकडून अपेक्षा आहेत प्रेक्षकांना, खेळाडूंना डगआउटला, परंतु आपण पाहतोय त्या अपेक्षांना पूर्तता देतील का. धावसंख्या 63. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी. पहिला बॉल नो फेकल्यानंतर सांगितलं की हरकत नाही, चुकी झाली, परंतु तदनंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. फटका खेळलाय, चेंडू बऱ्याच काळ हवेत आणि नोमान्स लँडमध्ये कव्हर रिजनला बॉल क्लिअर होईल आणि निखिल ओगेनं हा खेळलाय फटका सीमेरेषेच्या पलीकडे. चौकार मिळाला. या चौकारच्या सहाय्यानं धावगती वाढली, ग्राफ उंचावला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 67. लॉस ऑफ 6 विकेट. 6 गडी बाद झाले परंतु धावा देखील उभ्या केल्या. निखिलनं फटका चांगला खेळला. शेवटचा बॉल या इनिंगचा, अगदी शेवटचा बॉल. याही वेळेला फटका खेळला इंटू द गॅपमध्ये. डीप बॅकवर्ड फाईन लेगला चेंडू होईल क्लिअर आणि इथे मात्र मिळतील धावसंख्या तुम्हाला पुन्हा एकदा 4. निखिल ओगे आपल्याला पाहायला मिळाले, विंटेज निखिल ओगे, ज्याच्यासाठी ज्यांना जाणलं जातं. मी ज्या वेळेला ते आले त्यावेळेला उल्लेख केला की ज्यांना सेट व्हायला जास्त वेळ लागत नाही. बघा फटका अगदी पायावरचा बॉल होता, थोडे शफल झाले, तदनंतर ॲडजस्ट केलं आणि इंटू द गॅपमध्ये बॉल नाही थांबणार. सीमारेषेच्या पलीकडे 71 धावा फलकावरती लागल्या आणि 72 धावांचं टार्गेट पाहायला मिळत आहे. चला, मी कोपरी संघाला विनंती करीन की आपण जास्त वेळ न घेता आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. तत्पूर्वी पुढच्या मॅचचा टॉस देखील होईल. एका बाजूला NCC नारंगी आणि एका बाजूला कार्तिक 11 संतोष भुवन. दोन्ही कर्णधार या टॉससाठी. मैदानी सामना रंगलाय बघायाले रसिक, मैदानी सामना रंगलाय बघायाले रसिक. चंदन सारगावात भरलाय विजय करत मामा चषक, चंदन सारगावात भरलाय विजय करत मामा चषक, विजय मामा चषक, विजय करत मामा चषक, विजय मामा चषक, विजय करत मामा चषक. हॅलो ठीक. सन्माननीय जगदीश पाटील सर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस. NCC नारिंगी आणि कार्तिक 11 संतोष भुवन यांच्यातला महत्त्वाचा मॅच. या दोन्ही कर्णधार टॉससाठी या, जिथे जगदीश पाटील सर असतील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सकाळच्या सत्रात त्यांची प्रमुख उपस्थिती राहिली आणि ते मात्र इथे निश्चित स्वरूपात आता जगदीश पाटील सर आपण या. एका बाजूला NCC नारिंगी, तुम्हाला भरपूर वेळा कॉलिंग झालेली आहे आणि
फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये. अगदी शॉर्ट अँड स्वीटमध्ये आपण हा टॉस घेणार आहोत. दयादादा फलंदाज पाठवा आणि विनंती करतोय मी, एका बाजूला श्री सत्यनारायण कोपरी आणि एका बाजूला आपण पाहतोय ज्यांनी क्षेत्ररक्षण लावून घेतलंय शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव, आपले फलंदाज पाठवा. पुढील मॅचचा टॉस NCC नारिंगी आणि एका बाजूला कार्तिक 11 संतोष भुवन. प्लीज टॉससाठी या, भरपूर उशीर होतोय, आजचा दिवस महत्त्वाचा आहे. 6 षटकांचं क्रिकेट आपण पाहत आहे, त्या अनुषंगानं वेळ कमी घ्या आणि चांगलं क्रिकेट इथे तुम्हाला खेळण्यासाठी 6 षटकं आमच्या आयोजकांनी ठेवलीत, हे तुमच्यासाठी आहे. क्रिकेटचं खेळ जो आपण पाहतोय मोठ्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, विजय मामा चषकाची स्पेशालिटी राहिलेली आहे. त्या अनुषंगानं 6 षटकं का असावीत, तर तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळायला मिळावं, परंतु तुम्ही वेळेमध्ये सहकार्य करण्याची आम्हाला अत्यंत महत्त्वाची गरज आहे या टॉससाठी. NCC नारिंगी संघाचा कर्णधार आलाय मी संतोष भुवन, या संघाला विनंती करतोय की प्लीज आपण या. चला प्लीज टॉससाठी या. सामन्याला इथे सुरुवात देखील होईल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील. जगदीश पाटील सर आहेत. मॅचला जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये एका बाजूला युवा धनंजय पाटील आणि एका बाजूला आमचे गुरुवर्य अर्थात तुकाराम मंगेला सर सोडले जातील. त्यांचं डुअल कॉमेंट्री सध्या विरार आणि या क्रिकेट पटलावरती भरपूर छान पद्धतीने त्यांची जुगलबंदी आम्ही अनेक वेळा पाहिलं आहे आणि तीच समालोचन आपल्याला ऐकायला मिळेल. तुकाराम मंगेला सर म्हटलं की भरपूर काही गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या असतात आणि आम्हा तरुणांना सातत्यानं बॅकबोन म्हणून ते उभं राहणारं नाव. एका बाजूला धनंजय पाटील, एक युवा यंग टॅलेंट, कोपरी गावचं रत्न, जबरदस्त समालोचन त्यांचं देखील राहिलं. मागे HDLची स्पर्धा झाली त्यावेळेला देखील तिथे निमंत्रण होतं. तुकाराम मंगेला सर, धनंजय पाटील यांच्या माध्यमातून मॅचला सुरुवात होईल. आपण टॉस देखील घेणार आहोत आणि येस इथे कर्णधार आलेले आहेत जगदीश पाटील सर आहेत. अगदी शॉर्ट अँड स्वीटमध्ये आपण टॉस घेणार आहोत. V24 आणि इथे आगरी सेना. सरांना विनंती करीन की आपण मुख्य व्यासपीठावरती विराज बनवा. NCC नारिंगी संघ इथून आपण पाहताय टॉस मात्र पराभव जरूर झाला आहे. टॉस जिंकला संतोष भुवन या संघानं. टॉस जिंकला, तुमचा निर्णय. यस, तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा. जाऊया, सामन्याला देखील सुरुवात होईल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकायला मिळेल एका बाजूला तुकाराम मंगेला सर आणि एका बाजूला धनंजय पाटील सर. थँक्यू, धन्यवाद. आजचा दिवस महत्त्वाचा दिवस आहे आणि आजच्या दिवसाला सुरुवात करण्यापूर्वी श्री गणेशाला वंदन करून जोधानी मातेला वंदन करून V24 फाउंडेशन व आगरी सेना पुरस्कृत विजय मामा चषक 2025चा महत्त्वाचा मॅच. पहिलाच बॉल आपण पाहिला तर अलंकार सिंग मैदानावरती आले आहेत. सुरुवातीला आपण बॅटिंग पाहिली, एका बाजूला भरत पाटीलची बॅटिंग पाहिली, दुसऱ्या बाजूला निखिल ओगेने शेवटी जो केलेला फिनिश ऑफ टच, त्याही गोष्टी तुम्ही मैदानावरती पाहिल्यात आणि 70ची जी वेस होती ती ओलांडली गेलीत आणि 72चं लक्ष जे आहे ते मात्र ठेवण्यात आलेलं आहे शिरगाव स्पोर्ट शिरगाव संघासमोर. फटका अक्रॉस द बॅटने खेळलाय. टायमिंग जुळलंय का बॅटमध्ये, तर यस डेफिनेटली जुळलंय. परफेक्टली कनेक्शन आणि बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पार. अक्षय पाटील सँडीच्या बॅटमधून सिक्सर 6. मैदानी सामना रंगलाय बघायाले रसिक. मैदानी सामना रंगलाय बघायाले रसिक. कन्नन सारगावात भरलाय विजय या खेळाडूकडे ते टॅलेंट आहे, या खेळाडूकडे ते टेम्परामेंट आहे, ते मात्र मैदानावरती दाखवण्याचा तो प्रयत्न करतोय. ताकद या खेळाडूकडे भरपूर आहेत, तो फोर्स देखील त्याने केलात आणि बॉलला मात्र सरळ पाठवून दिलं. 6 धाव्यांसाठी सिक्सर आलाय. संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, फटका हवेमध्ये खेळलाय. फटका फसलाय का, हरेश्वर पाटील कॅच वरती आलाय, घेतलाय पाठीमागे जाऊन कॅच, मिळाली विकेट. अक्षय पाटील सँडी स्वतःवरती संतुलन नाही ठेवू शकले, मोठ्या फटक्याच्या मोहामध्ये गेले, विकेट आली. फलंदाज बाद गॉन. मैदानी सामना रंगलाय बघायाले रसिक. मैदानी सामना रंगलाय बघायाले रसिक. पहा एक्शन रिप्ले कशा प्रकारे अक्षयची विकेट आलं. 30 सेकंडच्या आतमध्ये खेळाडू होते प्रोटेक्शनसाठी मिड ऑफ मध्ये, पाठीमागे 2 ते 3 स्टेप आले. त्याच्यानंतर एक चांगला कॅच त्या ठिकाणी कॅरी केला. पुलर लेनचा बॉल होता, थोडे पुढे टाकलेला बॉल होता, त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि चला बॅट्समन मैदानाच्या बाहेर. अक्षय
थोडं काही करा, कारण की नवीन बॅट्समन मैदानावरती येणं गरजेचं आहे आणि तिथे विकेट आल्यात, फलंदाज मैदानाच्या बाहेर आल्यात. तुकाराम सर, आपलं पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत आहे. कालचा दिवस ओपन क्रिकेटचा पहिला, आज थोडा वेगळा आहे. वसई विरार तालुक्यातील एक गाव एक संघ हे आपला परफॉर्मन्स दाखवण्यासाठी मैदानावरती रेडी झाले आहेत आणि त्यामधला पहिला मॅच शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आणि श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीचा संघ, या दोन संघादरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळतो. एका गोष्टीच्या चर्चेकडे आपण येणार आहोत. शिरगावने एक स्टेप खूप चांगला पाऊल टाकलाय, थोडंसं पुढे येण्याचा प्रयत्न त्यांनी एक गाव एक वसई तालुक्यामध्ये केलेत. ही एक चांगली जमेची बाजू आहे, त्यामुळे चर्चा त्याही गोष्टीकडे होणार आहे. धन्यवाद धनंजय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभाव निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाला वंदन. इथल्या ग्रामदेवतेला आई जीवदानीला वंदन करून आजच्या या V24 फाउंडेशन्स व अग्रिसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2025चा आजचा 6वा दिवस 6वा आणि दिवसभर 5वा असा दिवस जो आता सुरू झाला आहे. डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा होता. चेंडूला थोडंसं वेळ घेतला. पाठीमागून आवाज आलाय, भाई आपको थोडंसं जल्दी करना था, थोडं लवकर जायचं होतं या चेंडूवरती. पण जसं तुम्ही उल्लेख केलाय, शिरगावचा संघ आहे बघा, एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न तोही करतोय. कोपरीकडे प्रचंड अनुभव या अशा स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव तिकडे आहे आणि त्या रेसमध्ये कायम होण्यासाठी शिरगाव संघ देखील प्रयत्न करतोय. नक्कीच, आणि ते करणंही गरजेचं आहे तुम्हाला. षटकातील पुढचा बॉल अलंकार ऑफ्टमच्या थोडा बाहेर घेऊन गेले, थोडा जास्त बॉल बाहेर निघालाय का हे आता पंच मात्र मैदानावरती दर्शवतायत. अतिरिक्त स्वरूपाचा मारा जो आता मैदानावरती केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी आता पंचाने घोषित केलाय. धावफलकावरती आपण धाबा पाहिला तर संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धाबा धावफलकावरती लगावल्यात. धावा करते बघूया. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे आणि त्याच वेळेला आपण जर का काही गोष्टीवरती आपण चर्चा करणं क्रमप्राप्त असणार. एक तर धावा बरोबर स्कोरबोर्डवरती कोपरी संघानं व्यवस्थित लागवलेले आहेत. क्षमता टीमकडे, खास करून शिरगावच्या संघाकडे, शिरगाव स्पोर्ट्स शिरगावकडे फक्त ते क्षमतेचा वापर कसा करतात त्याच्यावरती बराचसा डिपेंड आहे. आपल्या ताकदीचा जो वापर आहे तोही तुम्हाला योग्य पद्धतीने करायचा आहे. ताकदीचा वापर करायचा आहे. समोर खेळलाय मिड ऑफच्या डोक्यावरनं देखणा असा चौकार. मैदानी सामना रंगलाय बघाया आले रसिक. मैदानी सामना रंगलाय बघाया आले रसिक. कालचा दिवस आपण बघला, रंगलेला मॅच, रंगतदार मॅच. कालच्या दिवसामध्ये दिवसभर तो खेळ आपण या मैदानावरती पाहिलाय आणि स्पर्धा अशी आहे. कालही जसं धनंजय मी उल्लेख केला होता, पर्व 9 आहे. नवीन गोष्ट, भरपूर नवीन गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून विजयमामा चषकामध्ये आपण पाहिल्या आहेत. आणि आजचं जे क्रिकेट आहे वसई तालुक्यातलं बेस्ट क्रिकेट, सर्वोत्तम क्रिकेट पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती 12-5 चेंडूचा खेळ झालाय. नक्कीच, शेवटचा बॉल मैदानावरती आता शिल्लक आहेत. पहिल्या षटकामध्ये षटकार पाहिला, चौकार पाहिला, विकेट पाहिला, वाईडही पाहिलात, म्हणजे मिश्रणयुक्त षटक आतापर्यंत राहिलेलं पहिलं षटक. षटकातील शेवटचा बॉल, बॅटची लिडिंग एज मैदानावरती लागलाय का? तर यस, डेफिनेटली लागलाय. जय गावडे एका चुकीच्या शॉट सिलेक्शन मध्ये गेले, त्यांना मैदानाच्या बाहेर जावं लागलंय. विकेट गमावलंय शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघानं. जय गावडे मैदानाच्या बाहेर गॉन. कैलास काकांची आम्हाला साथ, आगरी सेनेशी अतूट नात, विजय मामाची न्यारीच बात, समाजकार्य करतो हा दिन रात. कैलास काका आधार आमचा, माणूस लाखात आहे. कैलास काका आधार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ पाहिला म्हणून मी त्या 2 गोष्टीचा उल्लेख केला. एक, श्री सत्यनारायण स्पोर्ट्सचा कोपरीकडे प्रचंड अनुभव आहे, त्या अनुभवाचा फायदा ते घेण्याचा प्रयत्न करणार. शिरगाव स्पोर्ट्स शिरगावकडे टॅलेंट आहे, गुणवत्ता आहे, पण त्या गुणवत्तेला एक तर पहिला परफॉर्मन्सची जोर द्यावी लागणार आहे आणि काही अनुभव तो तुमच्या गाठीशी आहे, त्या अनुभवाच्या साईने खेळायचं आहे. कारण मग जसं काली मी उल्लेख केला होता की ज्यावेळेला एखादी शर्यत असते ना, 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, त्यानंतर मॅरेथॉन. 100 मीटरमध्ये वेगळं धावायचं असतं, काउंट 3, 2, 1 बरोबर धावायचं असतं वेगानं. 200 मीटरची कहाणी तीच आहे, पण मॅरेथॉनची कहाणी वेगळी आहे. मॅरेथॉनला तुम्हाला दम राखायचा आहे, दम ठेवायचा आहे, क्षमता ठेवायची आहे, शेवटपर्यंत धावायचं आहे आणि ते तुम्हाला लक्षात. पॉवर प्ले नंबर 2चा इशारा पंचाकडनं होतोय. मी धनंजय तुमच्या दिशेने येतोय. पाठलाग जो करायचा आहे त्याच्या जवळ आहे. आज किंग रन रेटच्या बरोबर जवळ आहे इथून, पण जे 2 विकेट गमावले आहेत ती चिंतेची बाब आहे शिरगावच्या संघासाठी आणि तो प्लस पॉईंट आहे कोपरीच्या संघाचा. नक्कीच, पुढील मॅच NCC नारंगी आणि कार्तिक 11 संतोष भुवन. आपली प्लेइंग 11ची लिस्ट, धीरज पाटील, प्लेइंग 11ची लिस्ट आहे ती लिस्ट फिलअप्स करायच्यात, कारण की अपडेट करावी लागणार आहेत. पहिल्या षटकाचा खेळ पाहिला तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात.
दुसऱ्या षटक्यामध्ये पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले आता मैदानावरती घेण्यात आलात आणि त्या ठिकाणी दीपेश लोखंडे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हर मैदानावरती हाताळण्यासाठी 2 गोष्टीचा उल्लेख तुकाराम सर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावाही आल्यात पण 2 महत्त्वाचे विकेट गमावल्यात शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघानं. आणि काल एका गोष्टीकडे चर्चेकडे होतो ती गोष्ट आपण या मैदानावरती करणार आहोत. दीपेश आल्यात. पहिलाच बॉल थोडंसं आपण पाहिलं तर पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर आहेत. पंच मात्र वालेत. व्हाईट बॉलचा इशारा घोषित करता धावा फलक्यावरती 13 धावा. आज तुम्हाला स्वतःला प्रसिद्ध व्हायचं असेल तर सिद्ध करायचं आहे. चांगली बॅटिंग करायची आहेत. परफेक्टली मिडल ऑफ द बॅट खेळायचे आहेत तर तुम्ही रन करू शकताय. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट एक अजून आपण पुढे जाऊया. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. स्ट्रायकरिंगला फलंदाज विलास पाटील. विलास आहे बऱ्याच वेळा हा झक्कास खेळलाय. आज ते झक्कास केला. विकास आहे. विकास बऱ्याच वेळा झक्कास खेळलाय. झकास केला. क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता. मिड विकेटच्या रिझनमध्ये फील्ड करतोय. 1 धावे चंदवरती. समीर आहे तिथे. आणि काय माहिती 2 गोष्टी एक ते शिकाव्या लागते. एका कोणत्या तरी खेळाडूला मोठी इनिंग खेळावी लागणार. बिग इनिंग. भरत पाटीलची इनिंग पाहिली आपण तशी इनिंग. कारण काल आपण वेगळे एक सामना असा झाला होता ना दोन्ही बाजूनं अर्धशतक आलं होतं. आता एक मोठी इनिंग भरत पाटीलने खेळलंय मग त्याच्या तोडीस तोड तुम्हाला एक इनिंग मोठी खेळावी लागणार आहे तर या धावांचा पाठलाग होणार. डेफिनेटली ते तुम्हाला करावे लागतील. जसं आपण उल्लेख केला की एखाद्या खेळाडूला शेवटपर्यंत मैदानावरती थांबणं गरजेचं आहे. आता तो खेळाडू कुठला असणार आहे त्याची चर्चा होणार आहे. दुसऱ्या बाजूनं प्रमुख गोलंदाजाचा मारा जो आहे ना तो मैदानावरती करण्याचा प्रयत्न श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीचा संघ करतोय. दीपेशचा बॉल आकृत्याचा बॉल त्याच्यावरती पुल करण्याचा प्रयत्न. पुल मात्र पॉवरफुल होत नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत. अक्षय मातले आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूवरती येत आहेत. बॉलला अडवतात. फेकी करेपर्यंत पुन्हा एकदा मात्र एक सिंगल मेल आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलक्यावरती जाऊन पोहोचतायत. ज्या मला माहिती देतात धावसंख्या धावफलक्यावरती 15 धावा ऑन स्कोर कार्ड लगावल्या गेल्या आहेत. 15 लॉस ऑफ 2 विकेट. सुरुवात तिथे चांगली झाली होती पण आता त्यानंतर थोडंसं रेस जो आहे तो कमी करण्याचा प्रयत्न झालाय. तर थोडं विश्रांती घेते पण विश्रांतीनंतर पुन्हा एकदा चार्ज व्हायचं आहे. चार्ज करायचंय तुम्हाला. चार्ज करायचं यशच्या डोक्यावरनं. भरत पाटील यांनी प्रयत्न जरूर केला होता. उंच उडी लागवली होती आणि जसा चेंडू वर गेला होता ना त्यावेळेला श्वासही थोडासा वर खाली झाला होता. दम थोडासा धरला गेला होता. रिप्लेमध्ये जर पाहिलं तर लक्षात येईल ज्यावेळेला चेंडू बॅटला लागला बाहेरच्या कडेला आदळला आणि ज्यावेळेला जो जम्प झालाय ना तो जम्प जो होता तो थोडासा दम देऊन गेलाय. दम खाऊन गेलाय. नाही का योग्य राईट. कारण की त्याच प्रकारचं आपण पाहिलं आणि पाठीमागे आउटफील्ड देखील सुपर फास्ट आहेत. मग तिथे बॉल देखील तुम्हाला थांबवायचे आहेत. त्याही गोष्टीकडे चर्चा होणार आहेत. धावा फलकावरती 16 धावा. पुढचा बॉल चेतनसाठी आक्रमण केलंय. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय आणि बॉल निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पार. चेतन पाटीलच्या बॅटमधून आलेला हा षटकार 6. विजय मामा क्रिकेट चषक. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. विजय मामा क्रिकेट चषक. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. चंदन सारची शान. विजय घरत मामा महान. विजय मामा चषक 2025 पर्व 9 आहे आणि असा जसं मी उल्लेख केला ना 6वा आणि दिवसभर पाहावा असा दिवस सुरू झालाय. 22 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गाड्यांच्या मोबदल्या. चेतनचा तुम्ही उल्लेख केला. लेफ्ट हँड अँड राईट हँड कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे. शिरगाव स्पोर्ट्स शिरगावच्या संघानं धावा फलकावरती 22. दीपेश पुन्हा एकदा सज्ज होईल. म्हटलं ना थोडंसं सेन्सेबली तुम्हाला खेळायचं आहे. एक मॅच्युरिटी नावाची गोष्ट असते. थोडीशी प्रगल्भताही तुम्हाला यायला हवी. लेगबाईचा इशारा पंचाकडनं येताना आपण पाहतोय. कारण इथून बरंच काही घडणार आहे. इथून बरंच काही घडणार आहे. इथून बरंच काही शिकायलाही तुम्हाला मिळणार आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही एक स्टेज वर जाणार ना तेव्हा येणारा आत्मविश्वास तोही महत्त्वाचा आहे. स्कोर 23-23. आणि सर आपण प्रगल्भतेचा विषय केला तर इथे तुम्हाला संयम नावाची गोष्ट देखील मैदानावरती खास करून साकारायची आहेत. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही मोठा फटका खेळू शकेल असं होणार नाही. तर तिथे तुम्हाला काही गोष्टीमध्ये संयम नावाची गोष्ट देखील मैदानावरती बाळगायची आहेत. शेवटचा बॉल स्लोवर 1 थोडा टाकलात. बॉलला फिरवलं आणि भरत पाटील यांच्या हातामध्ये चेंडू मार्गस्थ झालात. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. 2 ओव्हरमध्ये रन स्कोर कार्डवरती आपण पाहिलं तर 23-23ला 2 विकेट गमावल्या. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव या संघानं पाठलाग करायचा आहे 72चा. 72चा पाठलाग करताना धावसंख्या 23च्या घरामध्ये आहेत. 49 धावेची अजूनही गरज आहे. 4 षटकांचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. यानी की 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 49 धावा हे या मॅचचं समीकरण आहे. एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण एक संगीत ऐकूया आणि पुन्हा मैदानाच्या दिशेने येऊयात. हे विजय मामाचा बायोडेटा. कागरी सेनेचा पुढारी मोठा. क्रिकेट स्पर्धेत सिंहाचा वाटा. स्पर्धेसाठी खर्चितो नोटा.
24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. 23 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 पडझडीनंतर 2 पहिल्या धक्क्यानंतर सावरण्याचा प्रयत्न शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघ देखील करतोय आणि दुसऱ्या बाजूला दबाव कायम ठेवायचा आहे. प्रेशर आता बघा 24 बॉल 49 4924 याचा अर्थ 12च्या वरची सरासरी आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये एक मोठा फटका खेळायचा आहे. एक मोठा फटका खेळायचा पण तो कोणता तो तुम्हाला चॉईस करायचा आहे. जसं पेप्सीच्या ॲडचा कालचा उल्लेख दिला होता. आता दिल मांगे मोर आहे पण फार पूर्वी ॲड होती यही आहे राईट चॉईस बेबी तसा होता उल्लेख होता. त्याच्यामुळे तो राईट चॉईस तुम्हाला करायचा आहे. ज्यावेळेला तुम्ही कॉम्प्युटर चालवता लॅपटॉप चालवता राईट क्लिकला बरेचसे ऑप्शन असतात. लेफ्टला तुम्हाला कन्फर्म करायचे असतात. ऑप्शन भरपूर आहेत पण कन्फर्म करायचं आहे परफेक्ट. तुम्हाला कॉपी करायचा पेस्ट करायचा कट करायचा आहे तुम्हाला माहिती पाहिजे. अकोटाप्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जेव्हा मिड विकेटला जातोय क्षेत्ररक्षक आहे तिथे आसाजी वेगाने चेंडूवरती पोहोचल्यात. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. मी काय म्हटलं धनंजय कारण तिथे भरपूर काही ऑप्शन असतात. राईट क्लिकला कॉपी असतो कट असतो पेस्ट असतो आणि एक असतं न्यू फोल्डर. नवीन फोल्डर बनवू शकता. इथे तुम्हाला ते नवीन फोल्डर बनवायचं आहे. शिरगाव स्पोर्ट्सला नवीन अध्याय लिहायचा आहे. या सामन्याला जिंकायचं आहे त्या उद्देशाने खेळायचं आहे. हा नाही तो खेळ देखील तुम्हाला मैदानावरती साकारावा लागेल. धवलकेवरती आपण धावा पाहिलं तर 25 धावा धवलकेवरती लगावल्यात. अलंकार सिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अलंकारचा बॉल आपण पाहिलं तर फिरवलाय बॉलला. या खेळाडूचं एक वैशिष्ट्य आहे जरी धावा या षटकामध्ये आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये त्याने खर्च केल्यात परंतु त्यानं महत्त्वाचे 2 विकेटही मिळवले होते. त्यामुळे विकेट टेकर खेळाडू म्हणून अलंकार यांच्याकडे पाहिलं जाते सर. दोन्ही गुणवत्ता विकेट टेकिंग तर आहे पण अंडर प्रेशर चांगली गोलंदाजी करतात. दबावाखाली चांगला खेळ नेहमीच त्यांचा भरला आहे म्हणून संधी त्यांना या तिसऱ्या षटकासाठी दिले. अकोटाप्याचा चेंडू आहे पूल केला. क्षेत्ररक्षक आहे धरेश्वर प्रयत्न सुरू झाला. त्यांच्या डोक्यावरनं चेंडू गेलाय सीमारेषा पार. 6 षटकार. कर्तव्य दक्ष पालघर जिल्हा उपाध्यक्ष जनतेला अभिमान विजय घरत मामा महान. हा चेंडू जर पाहिला तर थोडासा हाफ ट्रॅकर होता लांब याच्या अगोदरचा फुलर लेन होता. फायदा उचलला आणि षटकारांना धावसंख्या 31-31. आदरणीय विजय मामा यांचं पुन्हा एकदा आपण पाहिलं तर स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होतं. मामा आपलं स्वागत असणार आहे. ज्यांच्या आयोजनाखाली संपूर्ण ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे शिल्पकार आणि V24 फाउंडेशनचे आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय विजयजी घरत मामा यांचं आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत असताना आपण पाहू शकतात. अलंकार पुन्हा एकदा रेडी. अलंकारचा बॉल हवेमध्ये खेळलाय. लेफ्टी बॅटर सध्या आक्रमण भूमिका दर्शवतोय. बॉल पुन्हा एकदा सरळ सीमारेषेच्या पार निघून गेलाय. चेतन पाटीलच्या बॅट मधून आक्रमण विस्फोटक षटकार. अरे जाईल तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आहे हवा. अरे जाईल तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आहे हवा. थँक्यू. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये 6 मैदानावरती खेळले जातात. चेतन पाटील लेफ्ट हँड बॅट्समॅनची सध्या हवा मैदानावरती आहे आणि कशी बॅटिंग करायची हे चेतन पाटील सध्या दाखवून देत आहेत. मागचा बॉल शॉर्ट बॉल त्याच्यावरती पूल थोडा पुढे टाकलेला बॉल त्याला योग्य दिशा आणि चेतन पाटीलचा विचार केला तर 8 बॉलमध्ये 21 धावेची एक महत्वाकांक्षी इनिंग जी आहे ना ती सध्या मैदानावरती सर ते पेश करतायत. नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केला. महत्वाकांक्षा तुमचे पाहिजे एम्बिशन पाहिजे तुम्हाला एम्बिशन कारण टीमकडनं तुमचे एक्सपेक्टेशन आहेत अपेक्षा तुमच्याकडनं आहेत म्हणून महत्वाकांक्षा तुम्हाला बाळगणं गरजेचं आहे. मागच्या 2 चेंडूवरती जे 2 मोठे फटके आले आहेत त्याच्यानं स्कोरबोर्ड वेगानं चाललाय. 37 धावा अर्धा पल्ला झाला अर्धा बाकी 37 झाल्यात 35 करायचे आहेत. 2.5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. अलंकारने 3 चांगले चेंडू हाताळलेत. फक्त 2 चांगले फटके चेतनने देखील खेळल्यात. या षटकातील शेवटचा बॉल मी म्हटलं ना 2 चांगले चेंडू त्याने हाताळलेत. मिस टाइम स्ट्रोक झाला होता थोडासा दूर शॉट लेगला. चेंडू राहतोय जोपर्यंत फील्ड करतील एक धावे चेंडूवरती. पूर्ण 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा धावा आहेत धावफलकावर 38 धावा आहेत. 34 करायचे आहेत पण कंपॅरिझन पाहिलं ना तर समीकरण तिथे तेच होतं. तिथे 36 होत्या इथे 38 आहेत. जास्त फरक नाही आहेत. इथे 36 होत्या इथे 38 आहेत. 18 बॉल आणि धावा करायचे 34 गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने होऊया. विजय मामा करते दावा नवीन 10 लाखाचा बक्षीस लावा. विजय मामा करतोय दावा नवीन 10 लाखाचा बक्षीस लावा. विजय मामा करते दावा नवीन 10 लाखाचा बक्षीस लावा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण स्वागत करूया सर्वांचं आलेल्या खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं. V24 फाउंडेशन व अग्रिसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. वसई तालुका एक गाव संघ बेस्ट क्रिकेट सर्वोत्तम क्रिकेट आज मैदानावरती खेळलं जातं. एका बाजूला श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी आहे आणि दुसऱ्या बाजूला शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. कोपरी आणि शिरगाव बरोबर आजूबाजूला स्टँड देखील आहेत.
प्रेक्षक वर्ग तिथेही त्यांचा आलाय आणि मॅच देखील रफ अँड टफ चाललाय. हा मॅच 3 षटकानंतर थोडासा थांबला होता, विश्रांती घेतले, फ्रेश झाल्यात आणि पुन्हा एकदा मैदानावरती आल्यात. 18 बॉल 34. 18 बॉल 34चा मॅच सध्या मैदानावरती आहेत आणि त्यावेळी राजेश शोक्यांना मैदानावरती घेऊन आल्यात. आता इथून राजेश शोकेचं षटक ज्यामध्ये धावा येणार की धावा रोखणार याच्यावरती चर्चा होणार आहेत. सध्या एका बाजूने आपण पाहिलं तर चेतन पाटीलची भूमिका महत्त्वाची राहिली आहे त्या मॅचमध्ये. त्यांना 9 चेंडूमध्ये 22 धावांची एक झंझावती खेळी जी आहे ना ती सध्या मैदानावरती साकारलंय. त्याचं कारण त्यांना मैदानावरती खेळलेले आतापर्यंतचे 3 षटकार ते आपल्याला पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे मजा येणार. राजेश शोके दुसऱ्या बाजूला चेतन पाटील एक अनुभवी खेळाडू आहेत, तर दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंटेड खेळाडू म्हणून शिरगाव संघामध्ये ज्याला स्थान मिळालंय तो चेतन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. फटका फोर्स केला, हवेमध्ये खेळलाय, तिथे मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवरती येत आहेत. 1 रन कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी कंप्लीट. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघ सध्या आत्मविश्वास कॉन्फिडन्स दुनावलेला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग चेतन पाटील करतायत, त्याला 7ही मिळत आहेत आणि 7 का मिळत आहेत तर तो बॉल बरोबर मध्येही पडतोय सर ना. बिटवीन द गॅप होता, बिटवीन दूरवरती होते कारण दीपेश लोखंडे बरोबर बाउंड्री लाईनजवळ जर आपण पाहिलं तर दूरवरती होते. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचल्या. 4-0-40. एकदा डगआउटमधनं आवाज आलाय, शिरगाव स्पोर्ट्सच्या डगआउटमधनं आवाज आलाय. आता बघूया धमाका तिथून येतोय का धमाका दुसऱ्या बाजूला श्री सत्यानंद स्पोर्ट्स क्लब कोपरीच्या डगआउटमधनं येतोय. डगआउटचे येतोय समोरच्या दिशेने चेंडू चाललाय लॉंगऑफच्या रिझनमध्ये. हरीश्वर पाटील वेगाने चेंडूपर्यंत पोहोचले. 1 धावे चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहेत. 1-1 धावा आणि राजेश शोकेला अन्न क्रमप्राप्त होतं. हा हुकमाचा एक काय ट्रम्प कार्ड आहे, महत्वाचा गोलंदाज आहे. याच्या षटकामध्ये जर विकेट आला तर कमबॅक होईल कोपरीच्या संघाचं आणि या षटकामध्ये अजून 10-12-15 धावा आल्या तर शिरगाव स्पोर्ट्स थोडासा पुढे जाईल या सामन्यामध्ये. आणि समीकरण जर सध्याच्या घडीला पाहिलं तर येणारे बॉल आहेत 16 बॉलमध्ये अजूनही 31 धावेची गरज आहे. 41 धावा धावफलकावरती लगावल्यात. त्यामुळे मैदानावरती आता 2 खेळाडूंमध्ये चांगला ताळमेळ आहे. चेतन पाटील दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर विकास पाटील आहेत. विकास पाटील आणि चेतन पाटील मध्ये एक चांगला ताळमेळ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. त्यामुळे एक चांगलं खेळलं ते सध्या दर्शवत आहेत, पण विकास थोडा शांत आहेत. आता त्याची भूमिका महत्वाची असणार आहेत. राजेश चांगला बॉल खाली राहिला, पडल्यानंतर आपण पाहिलं तर प्रॉपर बॅटच्या रेंजमध्ये नाही आलात. म्हणून मी म्हटलं ना की द्वंद्व युद्ध आहेत. एका बाजूला बॅट आणि बॉलमध्ये रंगलेले युद्ध आपल्याला पाहायला मिळतं. नक्की युद्ध आहे आणि युद्धाचे बघा दोन्ही बाजूला जर पाहिलं सैनिक पाहिलं तर बरोबर आहेत, परफेक्ट आहेत. पण आता सेनापती लिडिंग फ्रॉम द फ्रंट तेही करायचं आहे, तुम्हाला लीड करायचं आहे. या मॅचला इतका चांगला मॅच तुम्ही पकडून ठेवलाय दोन्हीसाठी आहे. हा 50-50 वाला मॅच आहे. कोपरीसाठी तितकीच संधी आहे, शिरगावसाठी तितकीच संधी आहे. 50-50 वाला मुकाबला मैदानावरती चाललाय. स्ट्रायकरला विकास 50 वाला मुकाबला आहे. फुल टॉस बॉल खेळलाय, चेंडू मिड विकेटच्या रिझनमध्ये फील्ड करतील. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. मी त्याच करता म्हटलं राजेश शोकेचा उल्लेख केला होता. हे ट्रम्प कार्ड आहे, प्रमुख अस्त्र आहे. क्रिकेटचा खेळ बुद्धिबलाप्रमाणे खेळायचा आहे, बुद्धीचा वापर करायचा आहे, बळाचाही करायचा आहे, पण बळ वापरायचं आहे ते बुद्धी वापरून. त्याच्यामुळे स्कोर 42-42. येस, म्हणजे नुसतं माइंड आपल्याकडे असून चालत नाही, तर ते माइंड तुम्हाला योग्य वेळी वापरायचं आहे. ते माइंड कोण आता योग्य वापरणार? शिरगावचा संघ वापरणार, कोपरीचा संघ वापरणार, त्याच्यावरती सध्या चर्चा तिथेही रंगलेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये चर्चा रंगलेत. 14 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत आणि 30 धावेची अजूनही गरज आहेत. राजेशचा बॉल समोरच्या दिशेने फटका मात्र सुंदर खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक येतात पुढे. त्या ठिकाणी समीर कासारे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा तोपर्यंत मात्र इझिली कंप्लीट केल्या जातील. फिल्डिंग म्हणजे नुसतं बॅटिंग बॉलिंग तुमच्या टीममध्ये असून चालत नाहीत. फिल्डिंगचा दर्जा तुमच्या टीममध्ये असेल तुकाराम सर, तर तुम्ही कुठलीही मॅच कधी कुठल्याही श्रेणी जिंकू शकता. काल आम्ही म्हटलं होतं की या मैदानावरती क्षेत्ररक्षण कळीचा मुद्दा ठरणार आहे. काल शेवटचा मॅच बघा, शेवटचा मॅच सिंगलच्या जागी डबलच्या जागी 3 धावा झाल्या आणि तिथून तो सामना थोडासा लांब गेला. जर आपण पाहिलं तर खास करून टीमसाठीच्या मुंबई सम्राटच्या तिथे ज्या धावा गेल्या, ओव्हरथ्रो झाले, तिथून मॅच थोडासा लांब गेला. क्षेत्ररक्षण महत्वाचं आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न मिस्टर शोक झाला. शतकात जातोय राजेश, पोहोचतोय. हे षटक होतं कमबॅक करणारं षटक, मॅच मध्ये येणारं षटक आहे. मॅच मध्ये यायचं आहे, कमबॅक करायचं आहे आणि त्यासाठी हे षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये धावा रोखायच्या होत्या, धावा थांबवायच्या होत्या, त्या धावा थांबल्यात. जेव्हा 18-34चा खेळ होता या षटकामध्ये 7 दिले. खास करून राजेशनं मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करा. राजेशनं 7 दिले, फक्त 7 धावा खर्च केल्यात. 12-27चा मॅच आहे. काल 12-21चे 2 मॅच पाहिले, 12-25चाही मॅच पाहिला. हा 12-27चा मॅच देखील रफ अँड टफ होऊ शकतो, यात शंका नाही आहे. मैदानावरती पाणी, डीजे वरची गाणी, बघूया पुढे काय ठरणार मॅचची कहाणी. गाणे घेऊया आणि पुन्हा एक देऊया. पुत्रांचा धर विजय मामाचा दरबार,
थँक्यू. पुढचा मॅच महत्वाचा आहे. एनसीसी नारंगी संघाचा पण खास करून पाहिलं तर कुठले खेळाडू खेळणार तेही त्याच्यावरती नजर टाकूयात. एनसीसी नारंगी टीममध्ये धीरज पाटील आहेत कॅप्टन, निशांत पाटील असतील, मयूर मंगेल बायकर मॅन या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पार्थ पाटील असतील, गौतम पाटील असतील, जय पाटील आहेत, जतीन मांगेल आहेत, योगेश गरत आहेत, अमर पाटील आहेत, मनीष पाटील आहेत, संदेश किनी आणि प्रितेश पाटील असतील. दुसऱ्या बाजूला दुसऱ्या संघाचा आपण प्लेअर पाहूयात. कार्तिक 11 संतोष भुवनच्या टीमकडनं विकास दुबे अर्थात काजू यांना आपण पाहतोय. त्यानंतर देवास सिंग कमी वेळामध्ये जो आता प्रसिद्धी चालाय असा खेळाडू दिखणार आहे. त्याच्यानंतर देवू पांडे आहेत, महफूज चौधरी आहेत, अनिल सावंत, नफीस चौधरी, प्रदीप मिश्रा, अविनाश यादव, रोहित दळवी, ब्रिजेश यादव, प्रदीप भुईर, राज यादव, सचिन, मनोज आणि सागर ही प्लेईंग ची लिस्ट आहे. आणि नेहमीच म्हणजे नारंगी दानिवी टफ झालं आहे. आपण घासपाड्याच्या मैदानावरती त्याचा ट्रेलर पाहिला आहे, त्याच्यामध्ये ते ट्रेलर पाहिला आहे. असली पिक्चर कदाचित इकडे आपण पाहणार आहोत, पण तुर्तास पिक्चर अभी बाकी आहे. पिक्चर बाकी आहे. जसं काल आम्ही म्हटलं होतं पिक्चर अभी बाकी आहे मेरा दोस्त. गोलंदाजी मार्कवरती एक चर्चा झाली होती भरत पाटील आणि टीममध्ये की हे षटक महत्त्वाचं आहे, हे षटक मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जसं आपण परीक्षेमध्ये ज्यावेळेला अभ्यास करतो ना, काही प्रश्नाला आपण VIP म्हणतो, याचा अभ्यास जास्त करायचा काय हे प्रश्न येणार, तसं मोस्ट इम्पॉर्टंट ओव्हर आहे, व्हेरी इम्पॉर्टंट ओव्हर. 12 बॉल 27. 12-27चा मॅच सध्या मैदानावरती रंगल्यात. आणि ज्या प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं जो प्रेक्षक जो मॅच पाहतात खऱ्या अर्थानं त्यांना एक चांगली मॅच हवी आहेत. त्यामुळे प्रेक्षकांच्या नजरा सध्या या मॅचवरती आहेत. 12-27चा मॅच. पहिला बॉल आपण पाहिलं तर ऑफ्टमच्या आता मात्र बाहेर निघाले, पंच मात्र वाळल्यात, व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतात. अतिरिक्त स्वरूपाची धाव मात्र मैदानावरती मिळत आहेत. समीकरण मैदानावरती जर पाहिलं ना तर 12 बॉलचं खेळ शेष असणाऱ्या 26 धावांची गरज आहे. शिरगाव संघ विचार करतो एक चांगला षटक त्यांना हवा आहे जिथे रन येतील. दुसऱ्या बाजूला कोपरी संघ विचार करतोय की ज्या षटकामध्ये विकेट येऊ शकतात अशा षटक तेही पाहत आहेत. दोन्ही बाजून आपण चर्चा करतोय. शिरगाव कोपरी थोडेसे थांबले, शेवटला तर रनअपमध्ये थोडेसे अडकळे होते दीपेश लोखंडे. म्हणजे आपण पाहिलं होतं ज्यावेळेला त्यांच्या समाजची स्पर्धा आपण पाहिली होती त्यावेळेला सुंदर कामगिरी दीपेशनं साकारली होती. आता त्यांचा रोल बदलला आहे, भूमिका बदललेली आहे. कोपरीच्या टीममध्ये त्यांचा रोल वेगळा आहे, त्यांची भूमिका वेगळी आहे. त्यांना माहिती आहे मला भूमिका वटवायची आहे, पण सध्या कॅरेक्टर प्ले करतोय चेतन पाटील. कॅरेक्टर त्यानेही प्ले केलं आहे, चांगला खेळ त्यानेही दाखवला आहे. आकोटाप्याचा चेंडू होता, हुक करायचा होता, बाउन्सर. हा खेळही तसा आहे, बाउन्सरवाला खेळ आहे, अप्स अँड डाऊनवाला खेळ आहे. वरही जाणार, खाली येणार आणि हृदयाचे डोकेही वाढलेत. खरं अर्थानं खेळाडू कक्षामध्ये तिथे आता हार्टबीट वाढलेत. तिथे आता काही ॲक्शनवरती रिॲक्शन प्रतिक्रिया येऊ लागल्यात, क्रियावरती प्रतिक्रिया सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे ही मॅच आहे ना, ही मॅच महत्त्वाची मॅच सध्या रंगलेली आहेत. समीकरण पुन्हा एकदा महत्त्वाचं असणार आहेत. गोलंदाज रेडी आहेत पुन्हा एकदा. गोलंदाजी ट्रॅकवरती दीपेश लोखंडे, स्ट्रायकरवरती आपण पाहिलं तर चेतन पाटील. पाठीमागे खेळलाय फटका, क्षेत्ररक्षक बॉलला थांबवायचं आहे, त्या झोनमध्ये बॉलला थांबवायचं आहे, ते मात्र मैदानावरती केलंय. सिंगल घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेला मात्र क्रॉस करायचा. दुसऱ्या धावेसाठी आता विकेट त्या ठिकाणी गमवावी लागलेत. विकास पाटील मैदानाच्या बाहेर, विकेट सॅक्रिफाय गॉड. जतीन मांगेला तिथून थोडं उठायचं कारण की लकी ड्रॉचं आमचं कुपनचं ते नोंदणी आहेत. आणि समोर जे उभे आहेत बाईकच्या समोर नारंगी टीम, थोडं पुढे चला. बघा त्या बाईक आणि बरोबर बायसिकलच्या समोर नका बरोबर, त्या तुम्हालाही दिसल्या पाहिजे कारण परफॉर्मन्स तुम्हाला करायचा आहे. त्याला पाठ नका दाखवू, त्याच्या बरोबर सामना करा तर तुम्हाला त्या बाईक मिळतील. म्हणजे जर तुम्हाला लाईक मिळाल्या तर बाईक मिळतील. येस, ओके, बरोबर. आणि खऱ्या अर्थानं आपण योग्य विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे. 47 धावा धापलक्यावरती लगावल्यात, 72 धावेचा पाठलाग मैदानावरती करायचा आहे. आणि रंगलेली मॅच सध्या विजय मामा चषक 2025 नुसतं टायटल नाहीत तर खऱ्या अर्थानं पर्व 9 आहेत. आणि 9व्या पर्वामध्ये जर आपण पाहिलं तर जसा काल प्रशांत सरांनी उल्लेख केला की बाईक आहेत, बायसिकल आहेत, तो शोरूम सारखा संपूर्ण ही स्पर्धा जी आहे ना ते सध्या मात्र विजय मामा यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला पाहायला मिळत नाही. मैदानावरती प्रत्येक खेळाडू येतो ना, पहिला मैदान बघण्याच्या अगोदर तिकडे उजव्या बाजूला बघतो की बाबा याच्यावरती आपल्याला बसून जायचं आहे. आपण आलोय रिक्षावरनं, आपण आलोय टेम्पोतनं, आपण आलोय बसमध्ये बसून, पण जाणार या बायसिकल आणि या मोटरसायकलवरती बसून. स्कोरबोर्डवरती नजर टाकूया. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 10 बॉल 25. पुन्हा एकदा सज्ज होईल दीपेश. खाली राहिलाय चेंडू, खाली राहिलाय. आता सॅक्रिफाईस चेतनला करावा लागणार आहे, चेतनला सॅक्रिफाईस करावा लागणार. पण दीपेशचं हे षटक सध्या 3 चेंडू चांगल्या हाताला, विकेट गॉन. 9 चेंडू 25 धावा. असा एवन माणूस भारी टक्कर दियाला दुनिया सारी. आणि क्रिकेटचा खेळ मैदानावरती तुम्हाला नेहमी काय सांगतोय, क्रिकेटचा खेळ तुम्हाला नेहमी मैदानावरती सांगतोय की मॅच जोपर्यंत जिंकली जात नाही तोपर्यंत सेलिब्रेशन नाही करायचं.
आता बहुतांश आपले खेळाडू असतात म्हणजे एखादी विकेट गेल्यावरती सेलिब्रेशन सुरू होतं, पण हा खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये बदल आहे. क्रिकेटचा खेळच सांगतो सेलिब्रेशन त्याच वेळी करा ज्यावेळी तुम्ही मॅच जिंकतात. नाही तुम्ही एक विचारलं होतं बाबा ॲक्शन म्हणजे ॲक्शन रिॲक्शन, पण त्याच्या अगोदर एक क्वेश्चन पण आहे, त्याच्यामुळे त्या क्वेश्चनवरती पण जाऊया. ॲक्शन रिॲक्शन क्वेश्चन मग ते सेलिब्रेशन हे सगळ्या गोष्टी येणार आहेत. आणि एक गोष्ट जी मध्ये मैदानावरती घडली त्यावरती चर्चा करेल, थोडासा वेळ जाऊ द्या. स्ट्राईक एंडला पाहिलं तर फलंदाज उमेश परेड मोठं नाव आहे, पण ओ नो 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 दोघांनी सांगितलंय, दोन्ही टीमने सांगितलं, पंचांनी सांगितलंय. बॉलरने म्हटलं चूक झाली, पण बॅट्समन म्हणतो माझ्याकडनं पण चूक झाली. दोन्ही बाजूला एक तर चेंडू हाताळला तेव्हा चूक झाली आणि बॅट्समनला फटका खेळता आला नाहीये ही चूक आहे. दोन्ही आहे. हे खेळ क्रिकेटचा खेळ असा आहे, कोणाला हसवणार कोणाला रडवणार आणि कधी कधी दोघांनाही हसवणार असा खेळ आहे. नक्कीच. आणि त्याच गोष्टी सध्या मैदानावरती तुम्ही सर्वजण पाहतात. 48ला 4 विकेट गमावल्यात. पाठलाग करायचं आहे 72चा 72 धावेचा पाठलाग करायचा आहे. दीपेश लोखंडे एक मिस्टेक त्याच्याकडून घडली होती, परंतु फ्रीडचा बॉल आहे आणि फ्रीडचा मारा करण्यासाठी स्ट्राईक एनवरती उमेश परेड. स्लोवर वन कटरचा वापर केला, बाहेर फिरवलं बॉलला. ही वैविध्यता आणि विविधता जर तुमच्याकडे असेल ना तर टेनिस क्रिकेट जगतामध्ये भरपूर खेळाडू तुमच्यासमोर स्ट्रगल करणार. पाहिजे म्हणजे आपण आता जेव्हा पाहुण्यांचं स्वागत ज्यावेळेला करतो ना त्यावेळेला इथे बुक्के आहे, एक बुक्के दिलं. त्या बुक्केमध्ये वेगवेगळे क्रमांकाचे बरोबर फ्लॉवर आहेत रंगाचे, व्हाईट आहे, ब्ल्यू आहे, रेड आहे, येलो आहे. काय आहे तर तसा तो गोलंदाज पाहिजे बुक्केसारखा, वेगवेगळे चेंडू त्यांच्याजवळ पाहिजे. ती गोलंदाजी आहे. पाहिजे 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 चुकलाय, अक्रॉस लाईन खेळलं, पुढचा पाय स्क्वेअर ऑन झाला. आणि एक जो गोष्ट आहे ती येणार आहे, पण आता अजून जाऊ द्या, थोडासा वेळ जाऊ द्या. 48 धावा फलकावर 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि आता 7-24 मॅच कुठे बदललं तुकाराम सर? 3 षटकामध्ये शिरगाव संघ हेवी होता, त्याच्यानंतरच्या 2 षटकामध्ये जसे अलंकार मैदानावरती आपण पाहिलं गोलंदाजीवरती, तिथून राजेश आले, अलंकार आले, त्याच्यानंतर दीपेश आले, तिथून मॅच बदललेला आहे. सामन्याचं समीकरण देखील आता वाढलेलं आहे. शेवटचा बॉल निर्णायक बॉल आहे. उमेश परेड सध्या स्ट्रगल करतात मैदानावरती. गती परिवर्तन पुन्हा एकदा नाही रीड करू शकले. हा मॅच ज्या मोमेंटला घेऊन जायचा आहे त्याच मोमेंटला दीपेश लोखंडे घेऊन गेल्यात आणि मॅचची कहाणीच अगदी बदलून टाकलेली आहे. काल आपल्या आर्यन बोरच्या गोलंदाजीची आठवण झाली. 12-21 मॅच होता, त्यानं 3 धावा खर्च केल्या होत्या. आणि आता जर पाहिलं 12-27चा मॅच 3 धावा, पण मॅच संपला नाहीये, मॅच नाहीच संपलाय. अजून 6 चेंडूचा खेळ आहे. थोडा रोमांच वाढवूया, आनंद घेऊया, एक गाणं ऐकूया. या क्रिकेटच्या मैदानात जेव्हा खेळ येतोय रंगात, थँक्यू तुकाराम सर. जिथे शिरगाव संघाची बॅटिंग लाईनअप पाठवली, कदापि त्या बॅटिंग लाईनअपमध्ये थोडीशी मिस्टेक झाली की काय? 6 मध्ये 24, 6 बॉलमध्ये 24ची गरज आहे. कारण की जतीन पाटील बंड्या एक आक्रमक एक विस्फोटक खेळाडू होते. कदापि उमेश परेडच्या अगोदर जतीन पाटील बंड्याचा वापर होऊ शकला असता, पण तसं नाही घडलं. आणि त्या एंड खास करून आपण पाहिलं ज्यावेळी उमेश परेड खेळत होते त्यावेळी 3 बॉल डॉट आले होते. बघा आपण पाठीमागे जर बघितलं चंदन सर, हा जो विरारचा रस्ता आहे, या रस्त्यावरनं ना म्हणजे MSRTCची बस पण जाते, महानगरपालिकेची बसही जाते, प्रायव्हेट रिक्षाही जातात. तुम्हाला ठरवायचं आहे कुठल्याने तुम्हाला प्रवास करायचा आहे. जी खाली गाडी भेटली त्या खाली गाडीमध्ये तुम्हाला प्रवास करायचा आहे. क्षमता जतीन पाटील व बंड्याकडे आहे. जेपी आहे मैदानावरती. आणि शेवटचे षटक नेहमीच ज्यानं हाताळलंय समीर आहे. 6 बॉल 24 ची आवश्यकता आहे. मॅच संपला नाहीये. पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके येणं क्रमप्राप्त आहे. एक गोष्ट नक्कीच अजून जाऊया, थोडंसं आपण बघतोय स्ट्रॅटेजिकचा भाग. एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला काय लोअर ऑर्डरवरती, पण आता काय झालंय, आता त्याचा विचार नाही करायचा, पुढे जायचं आहे. जेव्हा 4 व्हीलर चालवतो पुढचा आरसा मोठा आहे, मागे बघण्यासाठी छोटा आहे. कधी मागे बघा, पण जास्त वेळ पुढे बघा तर गाडी चालवता येणार. 5 बॉल 24. अगोदर तुम्हाला समोरच फोकस करायचं होतं, पण तो समोर थोडा फोकस तुम्ही केंद्रबिंदू नाही करू शकले, म्हणून त्या गोष्टीवरती सध्या चर्चा रंगलेली आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहेत, 24 धावेची गरज आहे. आणि त्यावेळी समीर कासारे मैदानावरती गोलंदाजी करतायत जतीन पाटील अगेन्स्ट. आणखीन एक बॉल. समीर कासारेचं हे मैदान नेहमी लकी राहिलेलं आहे. म्हणजे जशी समीरशी आपण बातचीत करत असतो त्यावेळी त्याने म्हटलं आहे की विजय मामा मैदान माझ्यासाठी लकी आहेत आणि याच मैदानावरती माझा परफॉर्मन्स जो आहे ना तो बेटर होत असतो. आणि प्रत्येकाची स्पेशालिटी असते, खासियत असते. समीरची खासियत आहे स्लॉग ओव्हर हाताळणं, शेवटचं षटक हाताळणं, ही त्याची खासियत राहिली आहे. मग बंड्या तुमची खासियत आहे मोठे फटके खेळण्याची. ही वेळ आहे, हीच ती वेळ आहे तो खेळ दाखवण्याची. तुमच्यातली स्पेशालिटी, तुमच्यातलं स्पेशल.
नाही तर मग समीर आहेच आपली स्पेशालिटी दाखवण्यासाठी. हा स्पेशल खेळाडू आहे, विशेष खेळाडू आहे. तो आपली विशेषता स्पेशालिटी दाखवतोय. म्हणजे गेम तुम्हाला वाढवायचं होतं कुठून? खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये 12, त्याच्यानंतर 11, त्याच्यानंतर 15 आणि त्यानंतर 7 आणि 3 म्हणजे दोन्ही षटकाचं काउंटिंग केलं तर 10 होत्या. धनंजय 1 मिनिटासाठी का थांबेल माहितीये का? आता ती वेळ आली ती सांगण्यासाठी. ज्या वेळेला मागचे 3 चेंडू डॉट आले ना, त्याच्या अगोदर धावा झाले होते चेतन पाटील. ती गोष्ट नक्कीच, कारण त्याच्यावरती चर्चा होणं गरजेचं आहे. अल्विन परेरा साहेबांचं आगमन झालं सर, आपलं स्वागत आहे. या मंचावरती खास करून सध्या दाखल होत आहेत. विजय मामा चषक 2025 मध्ये आपलं मोस्ट वेलकम असणार आहे. इथून 3 बॉलचा खेळ आता मैदानावरती बाकी आहे. चांगला बॉल आहे, फटक्या हवेमध्ये खेळलाय. हरेश्वर पाटील झेलवरती आलाय. हरेश्वर पाटीलने घेतलाय कॅच, मिळाली विकेट. जतीन पाटील बंड्या यांना पकडावा लागलाय. बाहेरचा रस्ता गॉन. असा एवन माणूस भारी टक्कर दियाला दुनिया सारी. थँक्यू. दम तुम्हाला दाखवायचा. पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. ज्या वेळेला चेतन पाटील बाद झाले आणि जतीन इन झाले, त्यावेळेला मी पाठीमागे जो पाटील होता त्याला म्हटलं होतं की बाबा चेतन पाटीलला जर बाद व्हायचं होतं तर स्ट्रायकर एंडला बाद व्हायचं होतं, कारण त्यावेळेला जतीन पाटील स्ट्रायकला आले असते, ते नॉन स्ट्राईक एंडला आले. हे कॅल्क्युलेशन आहे, हे कॅल्क्युलेशन क्रिकेट होतं. ते तुम्हाला खेळायचं होतं. तुम्ही नॉन स्ट्राईक एंडला बाद झाला, तुम्ही स्ट्रायकर एंडला बाद व्हायला होतं. हे कारण हे कॅल्क्युलेशन आहे, कॅल्क्युलेटेड क्रिकेट आहे. तुम्हाला खेळायचं आहे. म्हणून मी म्हटलं ना, एका बाजूला प्रचंड अनुभव आहे कोपरी टीमकडे आणि खास करून शिरगावच्या संघाला तो अनुभव घ्यायचा आहे. अनुभवामध्ये कमी पडले, एक्सपिरियन्स कमी पडला. म्हणून तुमचा एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा असणार आहे. आणि तुकाराम सर आपण योग्य विश्लेषण केलंय. या गोष्टी प्रेक्षकांना समजणं गरजेचं आहे. आपले सर्व समर्थक आहेत त्यांनाही समजणं गरजेचं आहे. आणि योग्य विश्लेषण. पवन गरत मैदानावरती आला. स्लॉग हिटचा फटका त्यांनी खेळलायत आणि बॉल मात्र मार्गस्थ झालाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, जिथे मिळतायत रन 4. आणि धनंजय काय मी काय सांगतोय माहितीये का? बघा मॅचचा निकाल काही लागेल, पण ही गोष्ट तुम्हाला शिकण्यासारखी आहे. चेतन चांगलाच खेळला होता, नो डाऊट चेतन, पण तिथे विकेट जाणारच होती. त्याला काय, तो तर स्ट्रायकर एंड असता तर शेवटचे 3 चेंडू जे खास करून उमेशने फेस केले ते जतीन थोडंसं मोठं नाव आहे, त्याचा दबाव येऊ शकला असता. क्रिकेटच्या खेळामध्ये तो नाव वापरायचं आहे, नाव नाही वापरायला. बघा, काम ऐसा करो की नाम बन जाए, और नाम ऐसा बनाव ना की सुनते काम हो जाए. त्याच्यामुळे ते नाव होतं, ते कदाचित स्ट्रॅटेजी थोडीशी चुकली तुमची. आणि योग्य विश्लेषण पुन्हा आपण करतात. आणि खऱ्या अर्थानं ह्या गोष्टी आता प्रेक्षकांना सांगितल्या जात आहेत. तिथे या गोष्टीची वारंवार आम्ही माहिती देतो की कशा प्रकारे खेळ हा बदललाय आणि खेळ बदलण्याचं कारणही आपण पाठीमागच्या 3 षटकामध्ये पाहिलंय. स्विच हिट करायचं होता समीरच्या अगेन्स्ट, परंतु नाही करू शकले आणि एक मोठा विजय या ठिकाणी मात्र मिळवलाय श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी संघानं. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन असणार आहेत टीम श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी अँड हार्ड लक टीम शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा विजय मामा चषकाच्या वतीनं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. आणि विनंती असेल शिरगाव चला हस्तांदोलन करा. कोपरी संघ लाईनअप मध्ये मैदानाच्या बाहेर यायचा आहे आणि दुसरा संघ लगेचच इन ऍक्शन मध्ये मैदानावरती दाखल होईल. पुढचा मॅच सुरू होईल. पुढचा मॅचही महत्वाचा आहे. एका बाजूला NCC नारंगीचा संघ आहे जो नुकताच आपण गासपाडा HDL चषकामध्ये ज्याला रनर अप पाहिलाय, तो संघ मैदानावरती इन ऍक्शन मध्ये दिसेल. तर त्याच्या समोर असेल कार्तिक 11 संतोष भुवनचा संघ आहे. शिरगाव चांगल्या खेळलेत, पण थोडंसं कुठेतरी प्लॅनिंग मध्ये बॅटिंग लाईनअपची जी ऑर्डर होती तिथे काहीशा चुकी घडल्यात, जिथे रनआउट फेकले तिथे काहीशा चुकी घडल्यात. आणि उमेश परेडचे ते तिथे 3 डॉट बॉल आले ना, कदापि जतीन पाटील बंड्या तिथे असते तर आणखीन काही वेगळं चित्र असतं. पण चांगला खेळ आपण दर्शवलाय आणि हे मैत्रीपूर्ण संबंध सध्या शिरगाव आणि कोपरी संघ दोन्ही हस्तांदोलन करतात एकमेकाला. अगदी त्या ठिकाणी खास करून हँडशेक करत असताना मात्र आता मैदानाच्या बाहेर येत आहेत. पुढचा मॅच जो आहे तो मॅचही सुरू होईल, परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्क्रीनवरती प्रेक्षकांनाही दाखवणार आहोत. सावली क्रिएशनच्या माध्यमातून पाहूयात या मॅचची समरी. मॅच समरी बरंच काय दाखवून जाईल, कारण या मॅचचे जर आपण पाहिलं तर कोपरीच्या संघाने केले 71 धावा, त्याच्यामध्ये 17 चेंडूमध्ये 42 धावांची खेळी आपण भरत पाटीलची पाहिली. दुसऱ्या बाजूला 3 विकेट महेश पाटीलच्या नावावरती पाहिल्या. दर्पणनं 1 विकेट घेतला, 1 विकेट चेतन आणि 1 विकेट उमेश परेडच्या नावावरती आहेत. पाठलाग करताना सुरुवात थोडीशी अडकळीत डळमळी झाली, पण चेतन पाटीलच्या त्या 16 चेंडूमध्ये केलेल्या 29 आपल्या विश्वास दिला होता टीमला की हा धावांचा पाठलाग होऊ शकतो.